अशी काही गोळी नाही आहे का, असं मॅजिक पिल नाही आहे का की ते घेतलं आणि डायबिटीज गेला. माझ्या दृष्टीने डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, पीसीओडी एकाच आईची जुळी मुलं. पण स्ट्रेस हा नावाचा अदृश्य एक ओझं त्यांच्या खांद्यावर असतं आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी घडत असतात. 29% भारतीय हे डायबिटिक आहेत. जेवणाचं ताट एक फार डेंजर प्रकार झाला असं मला वाटतं. 7 दिवसात तुम्ही शिकता, 21 दिवसात हॅबिट फॉर्म होती आणि 90 दिवसात ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. मी मगाशी बोलतो होतो डायबेटिक आणि प्री डायबेटिक असं एक. हो. प्री डायबेटिक म्हणजे काय? रिसर्च भरपूर चांगला ह्याच्यामध्ये सुरू आहे, पण रिसर्च हा कसा असतो, रिसर्च हा कमर्शियल असतो सर, लक्षात घ्या. तिचे फूड हॅबिट्स काय होते हे सगळ्या पालकांनी आणि मुलांनी ऐकलं पाहिजे. जगातल्या किंवा जिथं जिथं स्ट्राईक केलेलं आहे डॉक्टरांनी, त्यावेळेला हॉस्पिटलमधला मरण्याचा रेट किंवा मृत्यूचा रेट कमी झालेला आहे. पेशंट हा त्याला काही कळतच नसते, तो आधी बेजार झाला. बरोबर आहे. अशा याला चांगला डॉक्टर शोधायचा कसा? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे. विषय आपल्याला असेच सुचत असतात, आपण आजूबाजूला वावरत असतो आणि मग लोक आपल्याला येऊन सांगत असतात की हा विषय घ्या, तो विषय घ्या. असाच एक विषय मला सुचवण्यात आला आणि जो मला महत्त्वाचा वाटला, म्हणूनच आज मी डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांना इथं बोलवलेलं आहे. भाग्येश कुलकर्णी सेलिब्रिटी डॉक्टर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ते खूप इन्स्टावर असतात. पण नॉलेज भरपूर आहे त्यांना. थोडक्यात सांगायचं तर ते मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि वेलनेस कोचही आहेत. आणि एकूणच या संदर्भातला आत्ता ट्रेंड काय आहे मधुमेहाचा, म्हणजे डायबेटीसचा, त्याबद्दल बोलण्यासाठी मी इथं तुम्हाला आमंत्रित केलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 5 मधल्या एका माणसाला डायबेटीस असतोच असं आत्ता दिसायला लागलेलं आहे. प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मग काय ते ॲक्च्युली असं का घडतं आहे, यातून हे सगळे प्रश्न आले आणि मग आपण त्यांना बोलवलं. सर, तुमचं स्वागत करतो मी. तुम्ही आलात. तुम्ही आल्याबद्दल आयुष्मान बेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. तुम्हाला आवडेल. हो, नक्की. नंतर तुम्ही जाऊन बघा घरी. थँक्यू. हा पहिला बेसिक प्रश्नच आहे की अलीकडच्या काळामध्ये डायबिटीस खूपच वाढताना दिसतोय. जिममध्ये मी जेव्हा जातो तेव्हा तिथं शुगर असलेले लोक दिसतात मला, ऑफिसमध्ये दिसतात, कॉर्पोरेट्समध्ये दिसतात, सगळीकडे आहेत. खेळाडूंना पण शुगर असते असं दिसायला लागलं. हे प्रमाण अचानकच दिसायला लागलं की खूप वाढतंय. तुम्ही इतके वर्ष काम करताय सातत्यानं, तुमचं निरीक्षण काय सांगतंय आजच्या परिस्थितीबद्दलचं? डेफिनेटली म्हणजे हे तर म्हणजे ॲक्सेप्टेड आहे की प्रमाण नुसतं वाढत नाही आहे, ते वेगाने वाढतं आहे. म्हणजे कोरोनाच्या अगोदरचं स्टॅटिस्टिक्समध्ये 7 ते 8 कोटी लोकांना, भारतीयांना नोंद डायबिटिक आहे असं म्हणलं जायचं. आणि करोनानंतर म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम डायबिटीस किंवा कुठलाही जीवनशैलीशी निगडीत आजार होण्याचं महत्त्वाचं कारण असतं बैठी जीवनशैली. मी ॲक्टिव्हिटी कमी करतोय आणि मी खात राहतोय. हे जेव्हा होतं त्यावेळेला ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर वाढलेलं दिसून आलेलं आहे. आणि कोरोनामध्ये मोस्ट ऑफ द लोक घरी होती आणि कोरोनानंतर जे स्टॅटिस्टिक्स आलं ते तर फारच हॉरिबल होतं की या 3 वर्षामध्ये, म्हणजे आफ्टर कोरोना आपण विचार केला 2021 नंतरचा जर का कालावधी आपण पकडला तर हा रेट 44% वाढलेला दिसून आला. म्हणजे डायरेक्टली 7 कोटीवरून जेव्हा परत डायबिटिक लोकांची जनगणना करण्यात आली, मी डायबिटिकबद्दल बोलतोय, तर ती 44% वाढली होती. आणि अजून एक त्याच्यापेक्षा स्टॅटिस्टिक जे याच्यामध्ये दिसून आलं की प्री डायबिटिक लोकांची संख्या पण त्याच वेगाने वाढते. सो आत्ता ओव्हरऑल डायबिटिक आणि प्री डायबिटिक हे जर का आपण कंबाईन केलं तर तो रेशो 29% आहे. म्हणजे 29% भारतीय हे आहेत आत्ता, म्हणजे डायबिटिक आहेत. तुम्ही मगाशी म्हणलात की 5 मागं 1, तर तसं नाही आहे, 4 मागं 1 म्हणायला पाहिजे आपल्याला. तर एव्हरी 3rd पर्सन इज आयदर डायबिटिक ऑर प्री डायबिटिक. आणि हे डायग्नोज झालेले लोक आहेत. आता कितीतरी आपल्या आजूबाजूला अशी लोक फिरत आहेत की ज्यांना माहीतच नाही की आपल्या शरीरामध्ये डायबिटीज डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. हे किती डेंजर आहे? पण ते खूप डेंजर आहे, कारण डायबिटीस म्हणजे लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज अजूनही पण जो आहे, आणि तो जायला म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच अवेअरनेस क्रिएट करतोय की शुगर डिटेक्ट होणं ही डायबिटीस मधली अंतिम पग आहे, तो म्हणजे अंतिम स्टेज आहे. लोक डायबिटीसला म्हणजे अजूनही पण शुगरच समजतात. तर साखर हे एक लक्षण आहे, कारण नाही आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात की गोड खाल्ल्यामुळं डायबिटीस झाला, गोड बोलल्यामुळे डायबिटीस झाला, तर ते सगळं मिथ्या आहे असं मी म्हणेन. तुम्ही जेव्हा एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून आहात आणि तुम्ही ॲक्टिव्हिटी करत नाही आहे, कारण आपण कुठलंही अन्न घेतलं तर त्याचं ग्लुकोज हे तयार होणारच आहे, बरोबर, पण ती जर का मी युटिलाइज करत नाही आहे तर ती माझ्या शरीरामध्ये डिसऑर्डरच्या स्वरूपात दिसायला लागते. सो माझ्यातलं साखरेचं किंवा पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणं, पहिल्यांदा माझ्या शरीरातली साखर व्यवस्थित पचन होत होती, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत होतं,
हे म्हणू शकतो मी की एक नॉर्मल सिनारिओ होता. आणि तो मी माझ्याच कर्मानी ओढावून घेतलेला आहे. मीच इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे. आणि मला म्हणजे खाणं हा एक आपल्याकडं थोडासा उत्सव किंवा इमोशनल इटिंग भरपूर आहे कुठेही गेलं तरी, आणि इझिली ॲक्सेसेबल आहे. आणि ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय की हा ग्रामीण भागात पण आता हा वेगाने वाढत चालला. तो कशामुळे वाढतो मग ग्रामीण भागामध्ये वाढण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मी असं म्हणेन, म्हणजे ओव्हरऑल मी जे ऑब्झर्व केलं ते स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगते, टेक्स्टबुक वेगळं सांगतात. कॉपी पेस्ट म्हणजे लोकांना शौकीन, म्हणजे म्हणतो ना आपण की मला दाखवायला, दे वॉन्ट टू, म्हणजे मी जर का आज चिप्सचं पॅकेट खातोय किंवा मी जर का आज हे खातोय, पिझ्झा बर्गर खातोय, म्हणजे हे मुलांच्यात पण आहे आणि मग ते ग्रामीण भागात पण आहे की जसं इन्स्टावर तुम्ही नाही आहे हे जर का कोण म्हणलं तर आपण त्याला एकदमच हे समजतो. सो ग्रामीण भागातली लोक कॉपी पेस्ट करायचा प्रयत्न करतात, अनुकरण करायचा प्रयत्न करतात, ते ज्यांना टीव्हीवर दिसतंय किंवा दे वॉन्ट टू, ते दाखवायला उत्सुक आहेत, अपडेट देमसेल्व्स. मग ते अपडेट करत असताना फूडच्या हॅबिट सुद्धा जे मीडिया आज सगळीकडे पोहोचलेला, तर त्याच्यात ही इमोशनल ग्रॅब. पण मग ह्याच्यामध्ये समजा ते आपण गृहीत धरून चालू ते कॉपी पेस्ट करतात, पण ते तर बसून काम करत नाहीत, शेतात काम करतात, गावात काम करतात. पण त्यांचं जे कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन रिफाईंड स्वरूपाचं आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की पहिलं तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करताय, ऍक्टिव्हिटी करताय, हा एक भाग झाला. पण दुसरा भाग तुमचं ओरिजिनल जे फूड आहे, जे फूडवरती, म्हणजे मी लहानपणापासून जर का वरण भात भाकरी पोळी ह्याच्यावर वाढलोय, तर ते माझ्या खाण्यामध्ये 80-90% पाहिजे. आज काय व्हायला लागलेलं आहे की माझ्या खाण्यामध्ये रिफाईन फूड जे आहे ते 50-60% जायला सुरुवात. रिफाईन फूड म्हणजे काय? जी गोष्ट नैसर्गिक नाहीये, जी गोष्ट निसर्गापासून येत नाही, जी गोष्ट मानव निर्मित आहे, ज्या गोष्टीवरती प्रक्रिया केली आहे किंवा जी गोष्ट फॅक्टरीमध्ये बनती, ती गोष्ट रिफाईन. आणि असं म्हणतात की आपलं जे शरीर आहे ते 5 एलिमेंट्स पासून बनलेलं आहे. जेवढं तुम्ही नैसर्गिक अन्न खाणार तेवढं शरीर ते पचवू शकतं. म्हणजे सोपी गोष्ट आहे की मी पण म्हणजे सांगली तिकडचा गावाकडचा मी केलेलं, तर तुम्ही शेतात जाऊन ऊस खाल्ला, किती तुम्ही 2-3 ऊस खावा, तुमची शुगर नाही वाढणार. इव्हन डायबेटिक पेशंटनी पण शुगर खाल्ली म्हणजे ऊस खाल्ला तर तो नैसर्गिक आहे. पण आपण ऊसाची जेव्हा आपण त्याचा रस पितो आणि नंतर त्याची आपण साखर किंवा गुळ बनवतो, तर ती प्रक्रिया झाली. मी एका ठिकाणी बसून टोमॅटो खातोय, तर दॅट इज अ नॅचरल थिंग. पण मी टोमॅटोची भाजी बनवली आहे किंवा मी टोमॅटोचं सॉस खाल्ले, तिन्हीकडे टोमॅटोच आहे. मी आंबा चिरून खाल्लाय, नॅचरल, इट्स गुड थिंग. म्हणजे इनफॅक्ट आम्ही म्हणतो डायबेटिक पेशंटने दररोज एक आंबा खाल्ला पाहिजे, नो प्रॉब्लेम. योग्य पद्धतीनं खाल्ला तर तो शुगर वाढवणार नाही तुमची. आंब्यामध्ये आहे पण ती नैसर्गिक शुगर आहे. सो कुठलीही गोष्ट जी नैसर्गिक आहे ती तुम्हाला कधीच हार्म करत नाही. निसर्ग ती स्वीकार करतो. त्याच्यावर जेवढी आपण प्रक्रिया करणार, ती जेवढी आपण प्रोसेस करणार, तेवढी ती शरीराला पचवायला जड जाते. आणि जिथं जिथं शरीराला पचवायला जड जाते तिथं तिथं तुमची साखर वाढलेली असते. हे अवेअरनेस हा लोकांपर्यंत. तुम्ही मगाशी बोलतो तर डायबेटिक आणि प्री डायबेटिक असं एक. हो. प्री डायबेटिक म्हणजे काय? प्री डायबेटिक ही थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे असं मी म्हणेन की प्री डायबेटिक म्हणजे धड त्यात शुगर वाढलेली पण दिसत नाही आणि काही लक्षणं पण दिसत नाहीत. म्हणजे बॉर्डर लाईन त्याला म्हणतात. म्हणजे टेक्स्टबुकच्या डेफिनेशन पद्धतीनं आम्हाला असं शिकवण्यात आलेलं आहे की बिईंग डायबेटिक 6च्या वर ज्याचं HbA1c आहे 6च्या वर, त्याला तुम्ही डायबेटिक म्हणायचं किंवा एक प्रमाण दिलेलं आहे. सो 5.8 किंवा 5.9 वरती जर का HbA1c आलं तर त्याला समजायचं की तो आता प्री डायबेटिक किंवा त्या काठावरती म्हणतो ना आपण, काठावर पास झालो तसा. किंवा फास्टिंग शुगरचा एक नॉर्म आहे की सगळ्यांचीच फास्टिंग शुगर 100 पेक्षा कमी पाहिजे आणि पोस्ट प्रँडियल शुगर 140 पेक्षा कमी पाहिजे. मग समजा चुकून मी कधीतरी तपासणी केली आणि माझी 146 दिसली किंवा मला 100च्या ऐवजी फास्टिंग शुगर 110 दिसली, तर मग आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होते, इन्शुरन्सचा चेकअप असतो किंवा कुठेतरी त्याला फायनान्समध्ये आणि त्यावेळेला ते दिसते. आणि मोस्ट ऑफ द टाइम गुगल बाबांनी आपली भरपूर मदत करून ठेवलेली असते. तर त्याला त्रास काही होत नसतो पण त्याला ते माहीत असतं, त्याच्या मनावरती कुठेतरी बिंबवलेलं असतं की मग तो लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करतो. डॉक्टर पण म्हणतात हो तुमच्या घरात कोणाला आहे का, तर घरात जनरली कोणाला तरी असतोच, काका मामा आत्या आई वडील, एकाला कोणाला तरी असतोच. मग तुम्ही कशाला रिस्क घेताय, नाऊ यू आर प्री डायबेटिक, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून प्रिकॉशन घ्यायला सुरुवात करा किंवा मग त्याच्यासाठी आपण एखादी मेटफॉर्मिन किंवा एक गोळी आपण सुरू करू. सो आता ह्याच्यात ट्रॅजेडी काय आहे की प्री डायबेटिकसाठी डायबेटिकचे नॉर्म लावणं चुकीचं आहे. प्री डायबिटीस ही अवस्था आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीर तुम्हाला काही सिग्नल देत नसतं. अंडरलाईंग तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनचा प्रतिरोध, जे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे. आपल्या शरीरातलं इन्शुलिन हे आपल्या शरीरातलं जे काही ग्लुकोज तयार होतं त्याचं पचन करण्यासाठी मोठा कार्यभाग इन्शुलिनचा असतो. बरोबर, म्हणजे सर्वमान्य आहे, सगळ्यांना माहित आहे. त्या इन्शुलिनचा प्रतिरोध जेव्हा सायलेंटली आपल्या शरीरात वाढत असतो त्यावेळेला आपल्या शरीरात फास्टिंग इन्शुलिन नावाचा घटक असतो, तो वाढत असतो. सो प्री डायबेटिक डायग्नोज करण्यासाठी आयडियली फास्टिंग इन्शुलिन त्या व्यक्तीनं चेक केलं पाहिजे.
बघा मी काय सांगतो लक्ष, पण त्याला बिचाऱ्याला या रेग्युलर नॉर्म्समध्ये सांगितलं जातं. 90% लोकांच्या या शुगर लेवल नॉर्मल येतात, म्हणजे त्यांच्यात प्री डायबिटिक सायलेंटली डेव्हलप होत सुरू झालेला असतो. त्यांच्यात फॅट मास वाढलेलं असतं, हे असतं, पिगमेंटेशन अंगावरती दिसायला सुरुवात झालेली असते, केस गळत असतात, पण तो रिलॅक्स राहतो कारण त्याला सिम्पटम काही नाही येत आणि रिपोर्ट्समध्ये अजूनही तो डेव्हलप झालेला नाही. ह्याला प्री डायबिटिक असं म्हणू शकतो आपण. पण मग याचं तुम्ही म्हणालात की ह्याचं पण प्रमाण वाढतंय. हो. पण मग हे कंट्रोल कसं करणार एक, आणि प्री डायबेटिक जर मी आहे आता मला कळलंय तर मी कंट्रोल करू शकतो, पण मला सिम्पटम्सच जाणवत नसतील तर मग मी काय करायला पाहिजे? तुमचं पहिली गोष्ट डायबिटीसला डायग्नोज करण्यासाठी किंवा डायबिटीसकडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांनी बदलणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी पण बदलणं गरजेचं आहे आणि पेशंटनी पण. पेशंटला तुम्ही डायबिटिक बनण्याची किंवा डायबिटीसच्या नजरेतनं बघू नका, तुम्ही ओव्हरऑल हेल्दी आहात का हे चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात होती की डायबिटीस हा एक भाग झाला. माझ्या दृष्टीनं डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, PCOD एकाच आईची जुळी मुलं. मी माझ्या बऱ्याच सेशन्समध्ये हे म्हणतो. तुमचं शरीर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सिग्नल देतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कामात रेग्युलर जे आपण काम करतोय, आता आपण जसं बोलतोय हे करतोय, तर त्या काम करण्यामधला माझा उत्साह कुठेतरी कमी होत जातो, इरिटेबिलिटी वाढायला लागते. तुमच्या नॉर्मल ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, ज्या तुमच्या 1 तासात 2 तासात तुम्ही करू शकत होता त्या तुम्ही करू शकत नाही. सकाळी उठल्यानंतर नॉर्मली एक्झरसाईज केल्यावर नॉर्मल व्यक्तीला फ्रेश वाटतं, त्याला एक्झरसाईज केल्यावर डल वाटतं, दुपारी झोपून राहावं वाटणं, म्हणजे एक माझं जे नॉर्मल काम करण्यामधलं जे इन्थुझियाझम आहे ना ते कुठंतरी कमी व्हायला लागतं. हा सगळ्यात पहिला सिम्पटम आहे, हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे की माझी हेल्थ डेव्हिएट व्हायला लागली. नंतर मग तुमच्या भुकेवरती परिणाम होतो. आयदर तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होतं किंवा खाण्यावरची वासना एकदम उडून जाते. दोन्ही एक्स्ट्रीम आम्ही ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. तिसरं जे दिसतं ते पोटाचा प्रॉब्लेम सुरू होतो. पोट तुम्हाला साफ नॉर्मली ज्या पद्धतीनं साफ व्हायला पाहिजे ते तुम्हाला साफ होताना दिसत नाही. आणि तिसरा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो तो झोप, तुमची स्लीप जी आहे ती क्वालिटी ऑफ स्लीप त्याच्यामध्ये कुठंतरी डिस्टर्ब होती. सो हेल्थची डेफिनेशन आम्हाला जी फिजिकल टेक्स्टबुकमध्ये सांगितली आहे ती फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. पण माझ्या दृष्टीनं हेल्दी व्यक्ती तो आहे ज्याला वेळेवर भूक लागते, ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतं, ज्याला पडल्या पडल्या व्यवस्थित झोप लागते, त्याला झोपेची आराधना करावी लागत नाही, आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटी करतोय मी ते मी पूर्ण इन्थुझियाझमनी करतोय, मला त्याच्यासाठी ओढून ताणून बळ आणावं लागत नाही. हे जर का 4 होत असेल तर तुम्ही हेल्दी आहात. हे पॅरामीटर लोकांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये डेव्हिएशन होत असेल तर तुम्ही चेकअप करा, आणि मग तुम्ही कुठल्या डिसऑर्डरमध्ये येत आहे ते बघा. हा ट्रॅक कुठेतरी उलटा होत चाललेला आहे. तुम्ही पॅरामीटरच्या मागे लागता. म्हणजे काय होतं उलटं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कुठेतरी चेकअप करता आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर तुम्हाला थोडे वर खाली दिसतात आणि त्याच्या अनुसार तुम्ही कुणाला तरी लेबल लावायला सुरुवात करता की बाबा तुला डायबिटीस आहे, तुला प्री डायबिटीस आहे, तुला BP आहे, तुला थायरॉइड आहे. म्हणजे तुम्हाला सांगून म्हणजे आश्चर्य वाटेल की आपल्या 5 बोटामधली शुगर ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामध्ये 10 ते 50चा डिफरन्स येऊ शकतो, 10 to 50. म्हणजे कॅन यू बिलीव्ह इट की म्हणजे इथं बघितली तर 2-2 मिनिटाच्या अंतराने मी बघितली. आपल्याला नॉर्मली काय वाटतं की मी शुगर सेम पाहिजे ना, तसं बघायला गेलं तर परमेश्वरांनी आपल्याला बनवतानाच अद्वैत बनवलंय. परमेश्वरांनी बनवताना इव्हन ECGचे सुद्धा तुम्ही हे बघितले तर ते स्ट्रेट लाईन म्हणजे यू आर डेड, ते वर खाली. आणि हे जे 100 पॅरामीटर आलेलं आहे किंवा जो 140 आला, हा लॉ ऑफ ॲव्हरेज वरती आहे. म्हणजे हजारो लोकांचं जर का मी हाईट बघितली आहे तर त्या 1000 लोकांची हाईट बघितली तर त्यातल्या मेलची 5.7 येणार ॲव्हरेज हाईट, आणि फिमेलची 5.2 येईल किंवा वॉटेवर 5 येईल. तर मी असं नाही म्हणू शकत ना की सगळ्यांचीच हाईट 5.7 पाहिजे. करेक्ट. मला काय म्हणायला लक्षात येते का बघा, हाच पॅरामीटर मी काय करायला, हा मेडिकल आम्हाला टेक्स्टबुक शिकवताना आम्हाला त्यासाठी एक रेंज दिलेली असते आणि सगळ्यांचा प्रयत्न असतो की त्या रेंजमध्ये राहण्याचा. सो बिईंग अ डॉक्टर आमचं पण पढाई लिखाई तशा पद्धतीनं झाली आणि पेशंटची पण त्या पद्धतीनं झाली. मी येणारच आहे तुमच्याकडे, पण तुम्ही सांगलीचे आहात आणि तिकडून आलाय त्याबद्दल मी येणार आहे. तुम्ही तर टाईप 2 म्हणाला, टाईप 1 म्हणाला, ह्याच्या मधलं काय असतं? टाईप 1.5 नवीन आलेला आहे. हो, टाईप 1.5 म्हणजे टाईप 1 हा लहान मुलांच्यात इन्शुलिन तयार होण्याची क्षमता लहान मुलांच्यात जो दिसतो टाईप 1 की ज्यात इन्शुलिन तयारच होत नाही. काही अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार होतात इन्फेक्शनमुळे, फिवरमुळे लहानपणी. आणि हा जर का मला ॲडल्टमध्ये दिसला म्हणजे वयाच्या 30 नंतर, सेम 30 नंतर मला कुठलं तरी इन्फेक्शन झालं, लाईक डेंग्यू झाला, कोरोना झाला, काय कुठलं, आणि त्यावेळेला जर का त्या ह्याला मारण्यासाठी, त्या इन्फेक्शनला मारण्यासाठी जे अँटीबॉडीज माझ्या शरीरात तयार होते त्यांनी जर का माझ्या पॅनक्रियाटिक सेलवर अटॅक केला तर त्यांचं हे होऊ शकतं, म्हणजे इन्शुलिन प्रोडक्शन थांबू शकतं. ह्याला ॲडल्ट ऑनसेट टाईप 1 डायबिटीस किंवा ॲडल्ट ऑनसेट डायबिटीस म्हणतात. अच्छा, तो पण प्रमाण असतो? तो पण एक 2 to 3% लोकांच्या मध्ये दिसून येतो.
ओव्हरऑल डायबिटिकमध्ये. बरं. आणि तो लेट दिसतो, म्हणजे त्यांना वयाच्या 30 नंतर, म्हणजे ते आम्हाला लगेच लक्षात येतं. त्याच्या सी पेप्टाईड तपासल्या की इन्शुलिन किती तयार होते त्याच्यातनं कळतं. सी पेप्टाईडवरून सी पेप्टाईड तयार करणारे जे रिसेप्टर असतात त्याच्यातनं त्याचं प्रमाण याला उपचार किंवा ह्याच्यामध्ये रिव्हर्सल, ह्याच्यामध्ये पूर्ण आता ह्याच्या रिव्हर्सलची डेफिनेशन यांचे इन्शुलिनचे डोस कमी होणं, त्यांचं पूर्ण नाही बंद होऊ शकत. जर का त्यांनी अर्ली इंटरव्हेन्शन केलं, म्हणजे डिटेक्ट झाल्या जर का त्यांनी ही लाईफस्टाईल स्वीकारली तर त्यांना मे बी पुढे जाऊन इन्शुलिन लागत नाही त्यांनी. पण मोस्ट ऑफ द टाइम आमच्याकडे पेशंट येतात त्यावेळी त्यांना 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे घेतलेलं असतं. आता माझ्याकडे 2 लाडाचे पेशंट आहेत, त्याला लाडा म्हणतात, लेट ऑनसेट ऑटोइम्युन डायबिटीज. सो तसा पेशंट माझ्याकडे 2 होते की त्यांना इनिशियलीच आम्ही लाईफस्टाईल सांगितली, त्यांनी पण ते ऍक्सेप्ट केली, त्यांना आता लागलेलं नाही. आणि 2 मुलं पण आहेत माझ्याकडे अशी, अजून एक 9 वर्षाची एक मुलगी आहे की त्यांना डिटेक्ट झाल्या त्यांना माहित होतं की अजून एक परी ओसवाल म्हणून दापोलीला आली होती. आता ही कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे. तिला आज कळलं आणि तिला माहित होतं की तिचा मित्र माझा चांगल्या ओळखीचा होता, त्यामुळे डॉक्टर भाग्येश दापोलीला येतात, तुम्ही जावा तिथं. आज तिला डिटेक्ट झाला, आज 450 शुगर होती आणि वयवर्ष त्यावेळी 17 होता, 17 का 18 होतं तिचं. आणि ती भेटायला आली लगेच याच्यावरती. आणि मग तिला मी सांगितलं तुझा विश्वास असेल तर हे आपण करून बघूया. आणि करून बघितलं, आज तागात तिला हे लागलेलं आहे. आता लग्न झालं तिचं, 5-6 वर्ष झाली. आणि तिच्या डॉक्टरांनी त्यावेळेला तिला बोललं की तू नशीबवान आहेस की तुला डॉक्टर अशा पद्धतीचे भेटले. सो असाही अनुभव आहे की तुम्ही जर अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर नाही लागत आहे. आज IT सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे लोक खूप मोठा वर्ग काम करतो, त्या सगळ्यांना माहिती आहे, ते व्यायाम पण करत असतात, ते कॉशियस असतात, सगळं प्रिकॉशन घेत असतात. पण स्ट्रेस हा नावाचा अदृश्य एक ओझं त्यांच्या खांद्यावर असतं आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी घडत असतात. 100%. आता ह्याला कसं मॅनेज करायचं? स्ट्रेसला मॅनेज कधीच करायचं नसतं, तर स्ट्रेसला रिॲक्ट करायचं असतं किंवा रिस्पॉन्ड करायचं असतं. ऑलवेज मी ते सांगतो की तुम्ही स्ट्रेसला मॅनेज करायला जाऊ नका, कारण तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे कसं आहे, आकाशाला हातात पकडल्या किंवा वाळूला हातात पकडल्यासारखं. काय करायचं मग? माझ्या आयुष्यात स्ट्रेस येणार आहे आणि मला जास्तीत जास्त काय म्हणायचं आहे की मी आतला एक आणि बाहेरचा एक, मुखवटे जेवढे तुम्हाला तोडता येतील ना तेवढे तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्यातलं जे लहान मुलं आहे ना त्याला जिवंत ठेवा. एवढंच माझं म्हणणं आहे की जशा 2 लाईन असतात की बाबा एक लाईन आहे मला मोठी करायची आहे त्याच्यातली, तर सिंपल गोष्ट आम्ही काय सांगतो की तुमच्या हातात जे आहे, स्ट्रेस येणार का नाही येणार हे तुमच्या हातात नाही आहे. पण तुम्ही डेली बेसिसवर सकाळी उठल्यानंतर एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं बघा, सकाळी उठल्यावर जरा देवाला नमस्कार कर, संध्याकाळी 7 वाजता तू हे कर. ह्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या काय होत्या की कृतज्ञ राहणं किंवा ग्रॅटिट्यूड राहण्याला पैसे नाही पडत. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं मला हात जोडून किंवा मला परमेश्वरा मला हे केलं, तू हात पण नको जोडू, तुला त्याच्यात कमीपणा वाटत असेल. थँक्यू, मला एक चांगलं शरीर दिलं ते मला मेंटेन ठेवायचं आहे, मला एक नवीन दिवस दिला त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. दुपारी तुमच्यासमोर फूड येतं आहे त्यावेळेला जर का तुम्ही मनापासून त्याला थँक्यू म्हणलात की बाबा मला खायला 2 वेळचं अन्न तरी मिळतंय, आई वडील आहेत, घर आहे, जॉब आहे, त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा. आणि रात्री झोपताना 4 शब्द फक्त, मी जे माझ्या प्रत्येक ह्याच्यात सांगतो की दिवसभरात ज्या ज्या घटना घडल्या, कळत नकळतपणे मी कोणाला दुखावलं असेल तर प्लीज फॉरगिव्ह मी, मी सॉरी म्हणलं मनापासून. मी काय करतोय, माझ्या मनावरती जे दडपण आलेलं आहे, कुठल्याही दडपण 2 गोष्टीचं असतं, म्हणून मी याला इमोशनल वेलबिंग म्हणतो. आपल्याला काय वाटतं स्ट्रेस हा फक्त निगेटिव्ह गोष्टींमुळे येतो, निगेटिव्ह गोष्टींमुळे पण येतोच, पण बऱ्याच ठिकाणी ज्या आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात त्याच्याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ राहत नाही ते पण प्रेशर आपण कॅरी करतो. असं होतं दोन्ही 100%. आम्ही हा अनुभवतो आमच्या रेसिडेन्शियल किंवा ह्याच्या रिट्रीटमध्ये जेव्हा लोक येतात तर मी ओढून त्यांना सांगतो की आपण 2 ओझी कॅरी करत असतो, एक कृतज्ञतेचं आणि दुसरं कृतज्ञतेचं. कृतज्ञतेचं ओझं सगळ्यांना माहित असतं की आपण चुकीचं वागलोय का आपल्याशी, आणि त्याला विचारायला सुरुवात करायचा अवकाश तो म्हणतो डॉक्टर तुम्हाला सांगायला काय जाते, माझ्या आयुष्यात काय दुःख आहे. आणि आम्ही त्यांना लिहायला होतो की तुम्ही लिहा तुमची दुःख. यू डोंट बिलीव्ह 5 मिनिटं सुद्धा आयुष्यातली दुःख नाही लिहू शकत माणूस, 5 मिनिटं सुद्धा. त्याला मी सांगतो जन्मापासून ते आतापर्यंत कुठले कुठले तुला त्रास झाले लिही, 5 मिनिटं. खरंच नाही लिहू शकत, कारण एक लक्षात घ्या, दुःखी राहणं हा मनुष्याचा स्वभाव नाही आहे. मनुष्य आनंदी राहण्यासाठी, हॅप्पी राहण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी. तेच जेव्हा मी त्याला सांगतो तुझ्या आयुष्यातली आनंदी घटना लिही, तुझ्या आयुष्यातलं हे लिही, त्याला पुरवणी लागते. मग तो म्हणतो की डॉक्टर अजूनही टाइम पाहिजे. आणि आम्ही त्यानंतर त्याला सांगतो आता तू शेअर कर. तिथं 25-30 लोक असतात तर त्यातल्या 2-2 लोकांना पकड आणि तुझी दुःख तू त्यांना सांग. ओके, आणि तू त्यांची दुःख ऐक. होतं काय, जेव्हा तो शेअर करतो ना तेव्हा त्याला लक्षात येतं अरे या बाकीच्या लोकांच्या दुःखाच्या मानाने ना माझं दुःख एवढंच आहे, काहीच नाही आहे, मी उगाचच याचा एवढा मोठा बाऊ करत होतो आणि त्याचं दुःख हलकं होतं. तर हे जे शेअरिंग आहे ना ते कसं करायचं हे आपल्याला शिकवण्यात आलेलं नाही आहे. तर स्ट्रेस मॅनेज करू नका, स्ट्रेस रिलीज करायच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्याला शिकवणं गरजेचं आहे. की बाबा मग त्याच्यात फॉरगिव्हनेस हा एक प्रकार असतो
किंवा तुमचे काही रिग्रेशन्स असतात ते रिग्रेशन, आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता ना तिथंच तुम्ही हलके होता. कसं होतं? 100% होतं. आणि सोप्या मेथड आहेत, एकदम सोप्या मेथड आहेत. त्याला काही फार आपल्याला सकाळी उठल्यानंतर मी जसं ग्रॅट्युटी सकाळी उठल्यानंतर चेहरा नुसतं पाणी हे करा ना. जेव्हा स्ट्रेस येतो त्यावेळी काय होतं, ब्रेनकडनं आपल्या गटकडे जाणारी व्हेगस नर्व जी असते किंवा त्याला सिम्पॅथॅटिक सिस्टीम आम्ही ह्याच्यामध्ये म्हणतो, ती कुठंतरी आकसली जाते, ती हे होती. आणि या व्हेगस नर्वचं जर का तुम्ही नुसतं स्टिम्युलेशन केलं तर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. जेव्हा आपण सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉक करतो, साधं सूर्याकडे बघतो किंवा नुसतं मी आकाशाकडे बघतो किंवा जाऊन तुम्ही एखाद्या झाडाला जरी मिठी मारता किंवा बागकाम करता, तुमची व्हेगस नर्व स्टिम्युलेट झाली. तुम्ही एखाद्यातले पाणी मारलं चेहऱ्यावरती, थप 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 थंड पाणी, व्हेगस नर्व स्टिम्युलेट झाली. एका ठिकाणी बसून फक्त ओम तुम्ही म्हणलात 10 वेळेला, तुमची व्हेगस नर्व स्टिम्युलेट झाली. ह्या सोप्या गोष्टी आहेत ना. या व्हेगस नर्व स्टिम्युलेट केली की ऑटोमॅटिकली तुमच्या ह्याच्यात एंडॉर्फिन्स तयार व्हायला लागतात. एंडॉर्फिन्स हे कॉर्टिसॉलच्या अपोजिट आहे. सो कॉर्टिसॉल जरी माझ्या ह्याच्यात तयार झाले तर माझा मूड सुधारवणं हे माझ्या हातात असतं. जेवढ्या सहजासहजी तुम्ही सुखाला ऍक्सेप्ट करता तेवढ्या सहजासहजी तुम्ही दुःखाला पण ऍक्सेप्ट करायला लागलात. आणि माझ्या आयुष्यातलं सुख आणि दुःख ह्याला मी जबाबदार आहे, आणि सुख आणि दुःखामध्ये त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तर मग तुम्ही स्थितप्रज्ञतेकडे जायला. पण या सगळ्याचा डायबिटीसशी संबंध आहे? 100% संबंध आहे. 70% तुमचा डायबिटीस हा मानसिकतेशी रिलेटेड आहे, माइंडसेटशी रिलेटेड आहे. काय सांगता? इट्स नॉट अबाउट डाएट, इट्स नॉट अबाउट, 30% डायबिटीस मानसिकतेशी संबंधित कसं? स्पिरिच्युअलिटीशी पण आहे आणि सोलशी पण कनेक्टेड आहे. मी एवढं डायबिटिक असणं मानसिक आहे? मानसिक आहे, मानसिक आहे. तुमचा माइंडसेट म्हणजे ज्याला म्हणतो ना, ज्याची टाईप ए पर्सनॅलिटी आहे, किंवा मी कायम ज्याला म्हणतो की ज्याचा माथा गरम आणि ज्याचं रक्त गरम. जर का तुम्ही फर्ग्यू करत नाही, सगळं माझं 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 जो म्हणतो ना, माझं घर, माझा पैसा, माझं हे, मी केलं, डायबिटीस आणि बीपी हमखास होणार. 101%. यू शुड बी अ डोनर, यू शुड बी अ गिव्हर. आणि तुम्ही जेवढा परोपकार करणार, तुमच्यात साखरेचा संचय भरपूर आहे, गोडवा वाटा. तर तुमच्या दृष्टिकोनातून तिळगुळ घ्या आणि हे असं मानसिक आहे 100%. आणि आम्हाला 3 दिवसात, म्हणजे ज्या दिवशी माणूस त्याच्यातलं कृतज्ञतेचं आणि कृतज्ञतेचं ओझं उतरवतो त्या दिवशी त्याची शुगर नॉर्मलच असते. त्याला चेक पण करायला लागतं, त्याला कळतं. एवढा आम्ही फरक बघतो आता. कित्येक आमच्या ह्याच्यामध्ये बघितलं ना की त्याची मानसिकता जेव्हा तो समाधानी असतो, तो जसा आतला आहे तसाच बाहेरचा आहे. आणि जेव्हा तो त्याच्या इमोशन्स फ्रीली एक्सप्रेस करतो त्यावेळेला त्याची पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम हे होती, सगळी बॉडी तुमची रिलॅक्स होती. मग तुम्ही भले सकाळ दुपार संध्याकाळ वडापाव खाल्लाय, म्हणजे खराब काही अन्न खाल्लंय, पण तुमची मानसिकता जर का प्रसन्न असेल आणि तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये राहता, तुम्ही आजूबाजूला बघा ना, कितीतरी जॉली आणि मस्त मजे लोक असतात, पोट वाढले, हे केलेलं आहे, काही होत नाही त्यांना. कितीतरी मी लोक असे बघितलेले आहेत, काही होत नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं ह्याचं कसं. मानसिकता मस्त असते त्यांची, ते प्रेझेंट टेन्समध्ये असतात, ऑलवेज त्यांचा गिव्हिंगचा नेचर असतो आणि त्या लोकांच्या सहवासात राहायला आपल्याला आवडतं. वा. आता तुम्ही बोललात की डायबिटीस जेव्हा एखाद्याला होतो किंवा प्री डायबिटीस असतो तेव्हा मग आपण म्हणतो की तुमच्या घरात कोणाला तरी आहे का, काकाला, मामाला, वडिलांना वगैरे. तर डायबिटीस हा सवंश परपरत्वे येतो का? 2% आहे, 2% आहे मी म्हणेन. म्हणजे त्याला आम्ही 2 पद्धतीनं म्हणतो सायंटिफिक भाषेत. एक एंडोजिनियस फॅक्टर्स असतात आणि एक्झोजिनियस फॅक्टर. एंडोजिनियस म्हणजे तुम्ही काहीतरी घेऊन आलेले आहात, तर बऱ्याच गोष्टींमध्ये जेनेटिक पॅटर्न हा कारणीभूत असतो, पण तो 2% असतो. म्हणजे काय, जरी तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस, बीपी, थायरॉइड, कॅन्सरचं जीन आहे, ते एक्सप्रेस करायचं का नाही करायचं, कारण शरीर पण आहे, आपण काय म्हणतो की बेस्ट पॉसिबल आपल्या पेरेंटकडनं, वीक लिंक नाही नेचर सिलेक्ट करत. सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट नुसार जे बेस्ट पॉसिबल आहे ते सिलेक्ट करतं. त्यातनं पण जर का अनफॉर्च्युनेटली माझ्या जीन्समध्ये आलंय तर त्याला एक्सप्रेस होऊ द्यायचं का नाही, हे तुम्ही त्याच्या भोवती एन्व्हायरमेंट कसं तयार करता हे म्हणतं. म्हणजे काय, तुमची लाईफस्टाईल जर का तुम्ही चांगली मेंटेन ठेवलीत, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय, व्यायाम करताय, तुमचं मनशक्ती चांगली ठेवलेली आहे तुम्ही, तर तुमच्या जीन्समध्ये डायबिटीस तो झोपलेल्या अवस्थेत राहतो. जर का तुम्ही त्याला ट्रिगर दिलात, म्हणजे ज्याला मी कायम एक्झाम्पल देतो, बंदुकीचं एक्झाम्पल देतो, की बंदुकीमध्ये गोळी आहे, ती सोडण्यासाठी त्याला ट्रिगर दाबायला पाहिजे. तो ट्रिगर नाही दाबला तर ती बंदुकीतली गोळी. ट्रिगर दाबणं माझ्या हातात कुठं असतं? आता आपल्या हातात असतं, 100% आपल्या हातात असतं, 100% आपल्या हातात असतं. आता आपण असं म्हटलं जातं की बाबा शुगर कशामुळे होते, तर स्ट्रेस. तुम्ही आता बोललात की बसून कामं करतो त्यामुळे लाईफस्टाईल बदलली आणि मग ते शुगर कन्झम्पशन झालं. आता लाईफस्टाईल काय माझ्या हातात नाहीये, कामस्वरूप बदलली, कॉम्प्युटर झाले, आपण सगळं बसून काम करायला लागलो, त्यामुळे मला काम बसूनच आहे 100%. आणि आता काय होतं, 70-80% लोकांची कामं बसूनच असतात, कमी लोक धावपळ करतात, सेल्स वगैरे सोडले. बरोबर, ॲग्री, 100%. आता हा काळाचा महिमा आहे, कॉम्प्युटर झाले, नेट आलं, तुम्हाला बसून, आणि ते पाहिजेच, ते पाहिजेच. आता मग त्यातली प्रेशर झाली कामाची, हे मी अवॉइड नाही करू शकत 100%. अशा वेळेला तुम्ही काय सांगणार, मग काय करायचं? मी एकदम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कसं आहे की काळानुरूप आपण टेक्नॉलॉजीमध्ये बदल केला.
हे म्हणजे तुमचं ऍक्सेप्टेड आहे. करेक्ट. तर काळानुरूप मग मी माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या आई वडिलांनी जे जेवणाच्या किंवा सवयी केल्यात, काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपण थोडाफार बदल करण्याचा विचार करायला पाहिजे का तेच आपण खाल्लं पाहिजे, तेच हे केलं पाहिजे? थोडाफार बदल करायला पाहिजे. म्हणजे आता प्रॉब्लेम काय झाला की बरेचसारखे लोक जेव्हा आम्ही त्यांना सांगायला जातो किंवा तुमची बैठी जीवनशैली आहे तर तुम्हाला अमुक अमुक डाएट फॉलो करायला लागेल, तुम्हाला एवढ्या एवढ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे, तुम्हाला या 2 गोष्टी आहेत त्या थांबवायला लागतील. तर त्यांचा पण हाच प्रश्न असतो, आमच्या आईवडिलांनी कुठं तुम्ही सांगताय ते भाकरी कमी खावा, तुम्ही सांगताय ते भात कमी खावा, वॉट एव्हर. तर आमचे आजोबा तर 2-2 घागरी हे प्यायचे, लग्नाला गेले की ते एवढ्या जिलेबी खायचे, 8-8 भाकऱ्या खायचे. तर मग माझा त्यांना तोच प्रश्न पुढे असायचा, बरोबर आहे ते खायचे पण ते 12 किलोमीटर दररोज चालायचे, ते भाजी आणण्यासाठी सायकल वगैरे नाही वापरायचे किंवा हे नाही करायचे. तर आता दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही त्यांच्यासारखंच जेवण ठेवणार आहे तर त्यांच्यासारखं तुम्ही करा. जर का ते जमत नसेल तर तुम्ही जेवढी ऍक्टिव्हिटी करताय त्या हिशोबाने तुमच्या जेवणाचं ताट किंवा तुमचा जो काही हे आहे तो तुम्ही चेंज करण्यावरती भर दिला. जेवणाचं ताट एक फार डेंजर प्रकार झाला असं मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा माझा अनुभव आहे. ओके. मी जेव्हा इंस्टाग्रामवर जातो किंवा इंटरनेटवर जातो ना, त्यातले 100 पैकी 60 जे रील असतात ते जेवणावरच असतो. कोण म्हणते तूप घ्या, कोण म्हणते कॉफी प्या, कोण म्हणते चहा प्या, कोण म्हणते भात खा, कोण म्हणते मिलेट्स खा. हे इतकं जंजाल आहे सगळं की कळत नाही आपण करतो ते बरोबर आहे की नाही. 100%. तुम्ही एक बेसिक लाईन काय सांगाल लोकांना? एकदम सोप्या भाषेत मी कायम हे सांगतो की तुमच्या आई बाबांनी किंवा आईनी जे तुम्हाला खायला दिलेलं आहे अन्न ना, ते सगळ्यात आपल्यासाठी उत्कृष्ट. कारण कसं असतं की म्हणजे आता आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर वरण भात हा आपल्यासाठी एकदम सिंपल आहे. तर तुम्हाला जर का उद्या जाऊन कोण म्हणतंय की बाबा वरण भात खाल्ल्यामुळं तुला हे झालं, तर मी तर कधीच ॲक्सेप्ट नाही करणार. कारण कसं आहे की तुमचे जे पोटात जे गट बॅक्टेरिया, तुम्ही जेव्हा पहिलं अन्न घेता आणि ते तुम्ही वरचेवर खात असता, तर ते अन्न पचवणारे जे बॅक्टेरियाज आहेत, त्याला गुड गट बॅक्टेरिया ते तुमच्या शरीरात डेव्हलप झालेले असतात. तुम्हाला कधीच तुमची जीवनशैलीमधला तो पदार्थ चेंज करायची गरज नसती. इट्स ऑल अबाउट पोर्शन. म्हणजे माझं कसं आहे की जोपर्यंत तुमची ग्रोथ होते, मी लहानाचा जेव्हा मोठा होत असतो त्यावेळी माझी उभी वाढ होते, लक्षात घ्या. बरोबर. आता एक सिंपल लॉजिक आम्ही याच्यामध्ये सांगतो की आम्ही डायबिटीज झाल्यानंतर त्याला म्हणतो बाबा काही कालावधीसाठी तुला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे तुला अवॉइड करायचे. मग त्यावेळेला त्याचा प्रश्न येतो की बाबा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अवॉइड करायचे म्हणजे माझं जीवन संपलं आता. आम्हाला तर आमच्या पुरखोसे बताय की दूध पिळलं पाहिजे, तूप खाल्लं पाहिजे. मग त्याला आम्हाला समजावून सांगायला लागतं की बाबा तुझ्या ग्रोथसाठी मिल्क हे पहिली गोष्ट ग्रोथसाठी आहे. ते आई वडिलांचं असेल किंवा प्राण्याचं असेल कुठल्याही ह्याच्यामध्ये, कारण त्यात ग्रोथ हार्मोन असतो. जोपर्यंत तुझी बिल्डिंग उभी राहते, बघा मी काय सांगतोय, तोपर्यंत तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला लागणार. आता पूर्ण बिल्डिंग उभी राहिली, सगळं झालं, तर त्यानंतर तुम्हाला ते बिल्डर किंवा तो काय म्हणतो का की आता तुम्हाला 50 लाख 60 लाख दिले, आता दरवर्षी मेंटेनन्सला तुम्ही 50-60 लाख द्यावे लागतात का तुम्हाला? 5,000, 10,000, 3,000 वॉट एव्हर जे काय असतात ते तुम्हाला 10% मोजायला लागतात. तर तुमची बिल्डिंग आता उभी राहिली आणि बिल्डिंग उभी राहिल्यावरती सुद्धा शरीराचे ग्रोथ होणारे घटक तुम्ही पोटात टाकत राहिलात तर मग तुमची ती आडवी ग्रोथ व्हायला लागते. त्यावेळेला ती पुष्ट करण्यासाठी गरजेची. आता तुम्हाला पुष्टतेची गरज नाहीये, तुम्ही आता मेंटेनन्स ह्याच्यामध्ये आहात. एजिंग ही जी प्रक्रिया आहे ना ती आपली जन्मापासून सुरू आहे. सो जसं जसं माझं एजिंग होतंय त्या अनुरूप माझ्या आहारामध्ये मला बदल करणं गरजेचं आहे. असं मोजून नाही आपण करू शकत की हे कार्बोहायड्रेट, हे प्रोटीन, हे फॅट, असं शरीर मॅथमॅटिक्सवर नाही चालत. शरीराला तुम्ही तुमच्या गरजेनुसार, म्हणजे आपल्याला एक सिंपल प्रिन्सिपल पूर्वजांनी सांगितलेलं आहे की कायम बाबा कडकडून भूक लागल्यावर जेवा, हा पहिला पाठ. दुसरी गोष्ट, भुकेपेक्षा तुम्ही 2 घास कमी खावा आणि झोप म्हणजे तुमची विश्रांती आणि जेवण ह्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर ठेवा. मला वाटत नाही की हे 3 प्रिन्सिपल फॉलो करायला आपल्याला कुठल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे किंवा कुठलं रील फॉलो करायला पाहिजे. इट्स अ नॅचरल थिंग. कुठल्याही मशीनवरती, कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही जर का एक्स्ट्रा प्रेशर टाकलं तर त्याची झीज जास्त होणार, त्याचा हे जास्त निघणार आणि तुम्हाला मेंटेनन्स जास्त येणार. सिंपल गोष्ट आहे. सो आपलं शरीर सुद्धा हे मशीन सारखंच आहे. मशीन, आपल्या शरीराची 2 कामं असतात सर, की एक काम आहे शरीराला एनर्जी देणं, बघा मी काय म्हणतोय, आणि दुसरं काम आहे शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होत आहेत, जो काही गार्बेज तयार होत आहे त्याला बाहेर काढणं. आज आपला प्रॉब्लेम काय झालाय की आपण शरीराला हील व्हायला वेळच देत नाही. म्हणजे काय, जेव्हा आपला जन्म झाला तर त्यावेळेला परमेश्वराने आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक वैद्य किंवा एक डॉक्टर देऊन पाठवलेला आहे. त्याला माहित होतं हा मनुष्य प्राणी पुढे गेल्यावर काहीतरी गडबड करणार, ह्याला इन्फेक्शन होणार, असं होणार तसं होणार. तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक वैद्य असतो की जो वैद्य किंवा एक डॉक्टर आपल्याला हिलिंगसाठी मदत करत असतो. तर त्याला जर का मी वेळ दिला हिलिंगसाठी तर तो मला मदत करणार आहे.
बरं. मी त्याला वेळच नाही दिला. बघा मी काय सांगतोय, तर मी फक्त खातच राहतोय. मी म्हणजे त्याला 2 काम आहेत. एक खाल्लेल्या अन्नाचं पचन करायचं आहे, ऊर्जा तयार करायची आहे, आणि राहिलेल्या वेळामध्ये शरीरात कुठं घाण असेल, जसं सिंपल गोष्ट आहे की आपण आपल्या घरात घर आवरायला कधी काढतो, सिंपल गोष्ट कधी काढतो, पसरल्यावर सगळं, पसरल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी. सुट्टीच्या दिवशी म्हणजे तुम्हाला तुम्ही वेळ काढता, आणि ज्या दिवशी वेळ असेल त्यावेळी तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही सुट्टीच नाही मिळणार, साधं तुमचं डेस्क पण तुम्ही साफ नाही करू शकणार. बरोबर. सो माझ्या शरीरामध्ये जेव्हा मी कुठलंही एनर्जी तयार करतोय, तर त्याच्यात जी घाण तयार होत चाललेली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, तर ती बाहेर काढण्यासाठी शरीरातला जो हिलर बसलाय त्याला आपण वेळ देणं गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेट आजच्या काळात काय होतंय, मी कुठल्याही मेडिसिनच्या द्वारे ती घाण बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा त्याला मेडिसिन देतोय, तर त्या वैद्याला मी दोन्ही पाय बांधले, दोन्ही हात बांधले, आणि मी वाट बघायला लागलोय की मला काहीतरी मिरॅकल होईल. कुठलाही एक्सटर्नल सपोर्ट हा माझ्या शरीरात बसलेल्या डॉक्टरला किंवा नेचरला मदत करणारा पाहिजे, त्याला अवरोध करणारा किंवा त्याला विरोध करणारा नाही पाहिजे. हे थोडंसं बेसिक आपण ह्याच्यामध्ये समजणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. ओके. तुम्ही आता बोलता बोलता मग असे बोलत तुम्ही सांगलीच आहे आणि तिथून तुम्ही डॉक्टरकी केली. हो. तुम्ही हे म्हणजे मधुमेह तज्ज्ञ व्हावं आपण, असं का, हे का निवडलं तुम्ही? ते मी असं म्हणेन की फार मोठा, तुम्हाला माहित होतं का पुढे ट्रेंड खूप वाढणार आहे? नाही, असं काहीच माहित नव्हतं. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मला फार्मॅकॉलॉजी हा सब्जेक्ट प्रचंड प्रिय होता. फार्मॅकॉलॉजी मला आवडायचं इनफॅक्ट, आणि मला त्याच्यामध्ये चांगले डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळाले होते. आणि मी त्याच वेळा ठरवलं होतं, कारण माझ्या बाबांची मी प्रॅक्टिस, ते दोघंही डॉक्टर आहेत, आणि त्यांची प्रॅक्टिस मी जवळून बघितली होती, आणि गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस दोघांची, आणि त्यांचं ते म्हणजे आम्हाला कधी फिरायला जायचं म्हटलं की कायम बाबांच्या वेगळं पेशंट असायचे, आणि आम्ही वाट बघत बसायचो की आज जायचं, उद्या जायचं, किंवा जरा बाहेर कुठं निघालं की बाबा म्हणायचे की आज डिलिव्हरीचा पेशंट आहे. असं मी एक ठरवलं होतं की मी अशी प्रॅक्टिस नाही करणार आहे. मी डायबिटॉलॉजिस्ट व्हायचं का, हा तर पुढचा भाग होता. सेकंड इयरमध्ये तो आल्यानंतर मग तर मी ठरवलं की फार्मॅकॉलॉजी म्हणजे आता आपल्याला त्यावेळेला रिच डॅड पुअर डॅड एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं होतं, ते बऱ्याच यंग लोकांच्या त्यावेळी एक ठरवलं की आपण जॉब वगैरे तर काय करायचं नाही, केला तर बिझनेस करायचा. मग म्हणलं की, आणि आपल्याला असं एका ठिकाणी बसून 24 तास पेशंटच्या शेजारी बसले हे पण करायचं नाही. मग म्हणलं कुठला आपल्या ह्याच्याशी बिझनेस करता येईल, तर म्हणलं हे फार्मॅकॉलॉजी जर का आपण हे करून जर का उद्या फार्मास्युटिकल कंपनी टाकली तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मोठं हे करता येईल. मग म्हणजे त्यानंतर ठरवून टाकलं की MBBS झालं की PhD किंवा MSc इन फार्मॅकॉलॉजी करायची, बाहेर जायचं आणि येऊन मस्त फार्मा कंपनी टाकायची. आणि त्यानंतर जेव्हा हे कम्प्लीट झालं त्यावेळी पण माझं ड्रीम तेच होतं. GRE पण दिली, ते ऑलमोस्ट सेट होतं, आणि त्या कोर्सला एलिजिबल होण्यासाठी मला रिसर्च एक प्रोजेक्ट सबमिट करणं गरजेचं होतं. पोस्टिंग माझं PD हिंदूच्या हॉस्पिटलला झालं, आणि तिथं माझं लाईफ चेंज झालं. त्या प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी जो मला प्रोजेक्ट दिला होता तो प्रिव्हेंटिव्ह कार्डिओ डायबिटॉलॉजीमध्ये होता. आणि तिथं बऱ्याचसारख्या पेशंट्स, ज्या लोकांना ऑलरेडी डायबिटीस आहे, BP आहे, त्यांच्या घरातल्या नातेवाईकांना मला सांगायचं होतं की तुमच्या घरात एक डायबिटिक व्यक्ती आहे, तुम्ही जरा अवेअर राहा, तुम्ही ऑलरेडी गोड वगैरे कमी करा असं सगळं. आता ते पेशंट आता त्याच्याबरोबर बोलवले म्हणल्यावर यायचे, आणि तिचं फ्री ऑफ कॉस्ट ते होता, ते ऐकून घ्यायचे छानपणे. पण ते सगळं झालं, मी डॉक्टर ठीक आहे सगळं आम्ही करतो, पण हे आमच्या घरात ह्याला आहे त्याला अशी काही गोळी नाही आहे का, असं मॅजिक पिल नाही आहे का की ते घेतलं आणि डायबिटीस गेला. अल्टरनेट व्यक्ती मला तो प्रश्न विचारायला लागला. त्यावेळी रिसर्च माइंड होतं, मी थोडं सर्च करायला सुरुवात केली. पहिलं तर मी ॲलोपॅथी सगळी पुस्तक काढून बघितली, तर त्यात काही मला त्याचं एवढं समर्पक उत्तर काही मिळेना. सगळीकडे कंट्रोल 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 कंट्रोल. म्हणजे हा काय प्रकार आहे. मग थोडं आयुर्वेदाचं पुस्तक काढून बघितलं, त्यात पण तर ते अजूनही वेगळं आलं. आयुर्वेदाच्या दृष्टीने 20 टाईप्स आहेत, आम्हाला तर 3 टाईप्स त्यावेळेला, टाईप 1, टाईप 2, गेस्टेशनल डायबिटीस असं म्हणलं जायचं. होमिओपॅथीचा वेगळाच ॲस्पेक्ट होता, ते म्हणले की इमोशनल लेवलवरती लागतं. नॅचरोपॅथीमध्ये म्हणत होते की येस, तुम्ही निसर्गाच्या जवळ गेलात तर नैसर्गिक पद्धतीनं होऊ शकतो. मग मी इंटरनॅशनल लेवलवर बघितलं, तर इंटरनॅशनल लेवलवरती त्यावेळेला मला डॉक्टर गॅब्रियल कझिन, त्यांचं देर इज अ क्युअर फॉर टाईप 1, टाईप 2, आणि त्यांचं मी ते पूर्ण मोठं, त्यावेळी काही इंटरनेटचा एवढा जमाना नव्हता, मी पुस्तक पूर्ण एवढं मोठं पुस्तक होतं, आणि त्यांनी लाईव्ह काहीतरी 25 टाईप 1 डायबिटीसचा, म्हणजे जो दुर्धर आहे तो, या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून 25 मुलांचा डायबिटीस त्यांचे केस स्टडी तिथं मांडले होते. आणि हजारो लोक अशी त्यांच्याकडे होती की ज्यांचा कुणाचा 21 दिवसात, कुणाचा 40 दिवसात, कुणाचा 16 वीक्समध्ये त्यांनी डायबिटिक रिव्हर्स केलं होतं. म्हणजे हा काय प्रकार आहे, म्हणजे आपल्या तर ऐकिवात नाही. मग ते सगळी हे केली डॉक्टर नील बर्नार्ड यांचं, म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती त्यांनी काय काय डाएट प्रणाली, मग कोणाला त्यांनी ज्यूसवर ठेवलं होतं, म्हणजे काही ॲक्यूट फॉर्म्युलेज होते त्यांचे, पण रिझल्ट्स आले होते. आणि ही डेअर टू राईट डाऊन दिस बुक, आणि त्याच्या पुढे पण त्यांनी त्यावेळेला अमेरिकन डायबिटिक असोसिएशन आणि यांच्यासमोर रिसर्च पेपर मांडले होते. म्हणजे की हा माणूस जे बोलतोय ते आहे, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे, ट्राय करायला काय हरकत आहे. आणि सायमल्टेनियसली माझी त्यावेळेला ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून मी माझी स्वतःची OPD पण सुरू केली होती. म्हणजे हे इंटरनॅशनल लेवलवर करतात, आपण थोडंसं महाराष्ट्रीयन पद्धतीनं करून तरी बघूया. या उद्देशाने माझ्याकडे येणार एक 10
जे माझ्या अगदी जवळचे पेशंट्स होते ज्यांना डायबिटीस होता त्यांना मी म्हणलं किंवा तुमची ट्रीटमेंट सुरू ठेवा आणि हा एक प्रकार मला करायला तर तुमची कन्सेंट आहे का. एक 20, 22, 25 लोकांना विचारलं, 10 लोकांनी कन्सेंट दिली आणि मी वापरायला ह्या सगळ्या सुरू केल्या. 3 महिन्यामध्ये त्यांच्याच डॉक्टरांनी त्यांच्या गोळ्या कमी करायला सुरुवात केली. 4 लोकांना इन्शुलिन होतं, 3 लोकांचं त्यांच्या शुगर लेवल एवढ्या नॉर्मल यायला लागल्या की तिसऱ्या महिन्यात डॉक्टरांनी इन्शुलिन त्यातल्या 3 लोकांचं बंद केलं. बाकीचे 6 लोक होते त्यांच्या गोळ्या हळूहळू कमी व्हायला लागल्या. 4थ्या 5व्या महिन्यात त्या 10 पैकी 8 लोक म्हणली, डॉक्टर आम्हाला हेच बरं वाटतंय, तुम्हीच आम्हाला पुढं ट्रीट का करत. तुम्ही असं काय केलं होतं? सगळं म्हणजे त्यांचं पहिल्यांदा मूळ कारण काय आहे, कशामुळे त्यांचं झालं, जीवनशैलीमध्ये कुठं कुठं चुकतायत. बेसिकली 4 फंडे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. एक फंडा त्यांनी सांगितलं होतं की डायबिटीस किंवा कुठलाही डिसऑर्डर होतोय त्यावेळेला शरीरात आपल्या खूप सारे टॉक्सिन्स गेलेले असतात, ते टॉक्सिन्स तुम्ही डिटॉक्सद्वारे बाहेर काढणं गरजेचं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की डाएटमध्ये कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्टेड डाएट. तर मी कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्टेड डाएटला जायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा एकदम तुम्ही रिस्ट्रिक्ट करू नका, कुठली गोष्ट रिस्ट्रिक्ट केली तर माणूस पळून जातो. तो यू ग्रॅज्युअली लिमिट इट, पहिल्यांदा ते लिमिट करा किंवा रिड्यूस करा. रिड्यूस करण्यावरनं रिस्ट्रिक्ट करा आणि रिस्ट्रिक्ट करण्यावर थांबू नका, त्यांना बेटर रिप्लेसमेंट शिकवा. म्हणजे काय, तुम्हाला चहा बंद करा सांगणं सोपं आहे हो, करेक्ट, की चहा बंद करा, हे बंद करा, दूध बंद करा, पण बिफोर यू स्टॉप हिज टी ऑर व्हॉट एव्हर तुम्हाला जे हार्मफुल घटक वाटतोय त्याला एक बेटर रिप्लेसमेंट द्या. मग त्याला तुम्ही 7 दिवस ट्राय करून बघा आणि त्याला असं नाही सांगायचं आहे त्या व्यक्तीला की तुला आयुष्यभर हे घ्यायचं आहे. ट्राय इट फॉर 7 days. नाही आवडलं तर तू गो बॅक टू ओरिजिनल लाईफस्टाईलकडे जाऊ शकतोस. सो नुसत्या रिप्लेसमेंट सांगू नका, इट शुड बी बेटर अँड त्याचं लाईफ इझी बनवणारं रिप्लेसमेंट. प्रॉब्लेम काय होतं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं काय येतं की लोकांना हे सांगितलं जातं पण तो डाएट आणि एवढं क्लिष्ट असतं तो वैतागून जातो ना. सो यू नीड टू गिव्ह सिम्प्लिफाईड, जस्टिफाईड आणि त्याच्या रिजनमध्ये मिळणारे इझी आणि अफोर्डेबल सोल्युशन्स देणं, हे कौशल्याचं काम आहे. म्हणजे जेव्हा आपण डायबिटीस मॅनेज करायचं म्हणतो, मी त्याला सांगतोय बघ मिलेट खायला, मी सांगतो अरे पण ते ब्राऊन राईस तुम्ही स्वतः, मी जे सोल्युशन सांगतो ना पेशंटला, मी पहिला ते मी स्वतः माझ्यावर अवलंबून बघतो की बाबा हे डायजेस्टेबल आहे का, हे पॅलेटेबल आहे का. सांगायला काय ॲडवाइस करायला सोपं असतं, तुम्ही हे करा ते करा ते करा, प्रॅक्टिकली ते पॉसिबल तरी व्हायला पाहिजे. वाय पर्टिक्युलर पेशंट ते फॉलो करत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर ते लादलं जातं. कुठली गोष्ट मला जेव्हा लादली जाते त्यावेळेला मी ती चांगल्या पद्धतीनं फॉलो नाही करत. लादण्यापेक्षा त्याला त्याचा इम्पॉर्टन्स समजावून सांगितला, त्याला थोडंसं म्हणतो फ्री ट्रायल, त्याला म्हणजे फ्री ट्राय करून बघ ना, करून बघायला हार्म काही नाही, तुला नाही आवडलं तू ये. 90% लोक जे ट्राय करून बघतात, जे प्रयत्न करतात, त्यांना त्याचे रिझल्ट्स लगेच दिसायला लागतात. आणि बॉडीचा होमिओस्टॅसिस सुधारायला सर तुम्हाला किती वर्षाचा आजार असू दे, इट टेक्स 72 hours. 72 तासात जर का तुम्ही शरीराला योग्य फिडिंग दिलं, चांगलं फिडिंग दिलं तर शरीर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स द्यायला लागतं. तुम्हाला त्यासाठी मला 17 वर्षाचा डायबिटीस आहे, आता मला 17 वर्ष किंवा 17 महिने नाही वाट बघायला लागत. तुम्ही चांगलं फिडिंग दिलं, ते म्हणतात ना गार्बेज टाकलं तर तुम्हाला गार्बेज इन गार्बेज आउट, चांगलं आउटपुट दिलं शरीर लगेच चांगलं आउटपुट द्यायला लागतं. हे सिम्पल गोष्ट. आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आपल्याला चांगलं म्हणजे काय हाच एक खूप व्यक्तिसापेक्ष गोष्ट झालेली आहे. खरं आहे. म्हणजे शरीराला चांगलं काय द्यायचं, आजच्या काळामध्ये तुम्ही सजेस्ट काय कराल की चांगलं काय द्यायचं असतं? चांगलं द्यायचं आहे तर मला वाटतं हे एज्युकेशन आपल्याला आता ऑलरेडी जे डायबिटिक आहेत त्यांना तर आम्ही करतोयच. मला असं वाटतं की एज्युकेशन लहान मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांना अगदी शॉपिंग, आणि तुम्ही पण जर का बघा लहानपणी ना आपले आई बाबा किंवा आपल्याला भाजीपाला आणायला सांगायचे, तुम्हाला तिथं जाऊन मार्केटमध्ये तिथून त्या गोष्टी घ्यायच्या आहेत, हे करायचं आहे. आजकाल मुलांना भाज्या आणि ह्याचं काहीच माहित नाहीये की नक्की डाळ कुठली असती, नक्की काय असतं, नक्की कशा पद्धतीने त्यांना ऑनलाईन होतं. म्हणजे इव्हन दूध कोण देतं म्हणलं तर ते अमुक अमुक कंपनी दूध देते, म्हणजे नॉट राईट टू से, पण गाय दूध देते हे पण जर का मला माहित नसेल तर मग मला कुठून तरी येतं किंवा मला झोमॅटो फूड देतं असं जर का मी म्हणतोय तर दॅट इज अ रॉंग थिंग. तर पहिली गोष्ट एज्युकेशन हे लहान मुलांना फूडच्या बाबतीत दिलं पाहिजे. फूड परचेस कसं करायचं असतं, त्याची साठवणूक कशा पद्धतीनं होती, आणि ही जी लाईन आहे आपण जे आपल्या एज्युकेशनमध्ये शिकलो होतो की शेतकरी अन्न पेरतो कसं, तिथून उगवतं कसं. आपल्या वेळेला म्हणजे मला अजून पण लहानपणी आठवते की आम्हाला ते एक कुठली हे होती ॲग्रिकल्चर म्हणून एक हे असायची, तिथं आम्हाला ते घेऊन जायचे किंवा आम्हाला स्वतः ते वाफे बनवायला सांगायचे. त्यात आम्ही ते कोबी पिकवलेला आहे, वाकडा तिकडं यायचं, पण आम्हाला मातीची नाळ काय असते, ती प्रोसेस कशी असते ही त्या लहान मुलांना दाखवणं पण गरजेचं आहे. आणि त्यांना थोडंसं मातीत खेळायला फरक पडतो, खूपच फरक पडणार, त्याशिवाय होणारच नाहीये. कारण माझ्या मनावरती तुम्ही जे म्हणा चांगलं आणि वाईट हा फरक मला कळण्यासाठी माझ्यासाठी जिवंत काय आहे आणि मेलेलं काय आहे हे पहिल्यांदा त्यांना तिथं मातीत जाऊन बघणं गरजेचं आहे ना. मी जर का त्याला मातीची नाळच त्याची तोडलेली आहे तर ज्या तुम्ही आज एज्युकेशनल ट्रिप्स वगैरे घेता तर तिथं अवेअरनेस पहिला तिथं आला पाहिजे.
नंतर मग तुमचा एक्झिस्टिंग लेवलवरती, कारण एकदा डायबिटीस झालाय, एकदा मला सवयी लागल्यात, तर त्या मोडण्यासाठी खूप जास्त परिश्रम घ्यावे लागतात. आणि आपल्याला असं वाटतं, मी माझ्या याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल असे बघितलेत की तो व्यक्ती डायबिटिक असतो, आम्ही त्याला शिकवताना सांगतो की तू तुझ्या घरातल्या फॅमिलीला पण या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व कर. आणि आम्हाला असं वाटायचं पहिल्यांदा की जी यंग जनरेशन आहे ना, ती नाही ऐकणार किंवा हे नाही करणार, तर आम्हाला उलटा अनुभव यायला लागलेला आहे. मी बऱ्याच फॅमिलीमध्ये माझ्या पेशंटच्या बघतो की वडिलांना डायबिटीस असतो किंवा आईला डायबिटीस असतो, ते 50% फॉलो करतात, पण त्यांची मुलं आहेत ते 70-80% त्यांच्यावर गोष्टी फॉलो करतात. ह्याचा डायबिटीस अजूनही रिव्हर्स झालेला नाही. मुलांनी 22 किलो वजन कमी केलेलं आहे. इचलकरंजीचे आमचे एक जोशी म्हणून पेशंट्स आहेत, तर ते आता 1-1.5 वर्ष झगडतात. त्यांचं 6 किलो वजन कमी झालं आणि शुगरच्या त्यांच्या 6 गोळ्या होत्या, त्या 6 गोळ्यांवरनं आता 1.5 गोळीवरती आलेला आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी माझी गाठ पडली आणि मी म्हटलं काय साहेब काय नाही, मग मी करतोय, माझे सगळे प्रयत्न आहेत, पण सर ना माझ्या मुलांनी सगळं हे केलंय. आणि मी ठीक आहे, तो आलाय म्हणले बाहेर, सर जास्त काही नाही म्हणे, त्यानं चांगलं त्याला जेवढं जमेल तेवढं फॉलो केलं. 24 किलो म्हणलं, त्याला बोलवा म्हणलं. त्यांनी बिफोर आणि आफ्टरचे त्याचे फोटो दाखवले, अमेझिंग. आणि त्याचं वय किती असेल, 23 वय असेल, 22 किंवा 23. पण त्यानं एवढं, त्याला पण डायबिटीस होता? त्याला काहीच नव्हतं. मग काय करतो? ओबेसिटी. त्याला बाबांना एक प्रोत्साहन म्हणून, बाबा वडिलांच्या बरोबर मला करायचं आहे, मी करून बघतो की बाबा एवढं सगळं माझं करतायत, आई सगळं हे करते, तर मी खाऊन बघतो. आणि असं नंतर झालं की नाव ही इज ॲडिक्टेड फॉर गुड थिंग्स. मी त्याची चवच चाखायला दिलेली नाही आहे ना. म्हणजे सिम्पल मी काय म्हणतो की बिस्किट खायला कोणी शिकवलं मुलांना, किंवा मॅगी खायला कोणी शिकवलं, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मोबाईल बघत ही मी माझा कन्व्हिनियन्स बघितलाय की बाबा मला तू कटकट करू नको बाबा, तू हे कर, तू फार रडू नको बाबा. पण आपल्या लहानपणी 2 वेळेला सांगितलं जायचं, की एकदाच सांगितलं नंतर कानाखालीच मिळायचे. त्यामुळे आपण हे करायला पुढे जायचंच नाही. करेक्ट. आणि इझिली, म्हणजे कुठल्याही तुम्ही फेस्टिव्ह बघा किंवा कुठल्या, त्यावेळेला आपली चंगळवाद होता. असं नव्हतं की तुम्ही कम्प्लिटली कधी पण उठलाय आणि बिस्किट खायला सुरुवात केली, कधी पण गेले आणि गोड खायला सुरुवात केली. खूप जास्त प्रमाणात, अति प्रमाणात आपण हे दिलेलं आहे. असं तुम्हाला वाटतं ना? आता खूप वाढले ना चंगळवाद, चंगळवाद वाढलाय, किंवा मला दिखाऊपणाचा श्रीमंतीपणा वाटलाय असं मी म्हणेन, दिखावाची श्रीमंती. डॉक्टर, तुम्ही आता इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्या आयुष्यात आलेली असे आव्हानात्मक परिस्थिती कुठली होती की इथं मला वाटलं की आपला कस लागलाय, किंवा ही केस करताना मला असं वाटलं होतं की नवीन काहीतरी रिसर्च केला पाहिजे, नवीन गोष्टी शोधल्या पाहिजेत, असं काही वाटलं होतं? नाही, खूप साऱ्या ह्याच्यामध्ये वाटलं. म्हणजे सगळ्यात जास्त हतबलता तेव्हा येते ना, जेव्हा पेशंटची ऑलरेडी डेबिलिटेड कंडिशन असते, की पेशंट पण तयार असतो की मला हे सगळं करायचं आहे, मला हे सगळं या पद्धतीनं फॉलो करायला आवडेल, पण ऑलरेडी काही ना काहीतरी त्याच्या लाईफमध्ये आहे, त्याला गँग्रीन झालेला असतो, किंवा डोळ्यांच्या नसांवरती परिणाम झालेला असतो, किंवा क्रिएटिनिन एवढ्या लेवलला वाढलेलं असतं की म्हणजे ऑलरेडी तो पेशंट आल्यानंतर त्याचं पहिल्यांदा 6 महिने, 8 महिने, 9 महिने खूप चांगली इम्प्रूव्हमेंट असते. आता मुंबईचेच एक माझे हे आहेत, म्हणजे 2020मध्ये त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. त्यावेळेला त्यांना विचाराने इन्शुलिन वगैरे होतं, 3 वेळा 40 युनिट इन्शुलिन होतं, वजन पण त्यांचं जास्त होतं, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. BP मात्र त्यांचं जेवढ्या पद्धतीनं कंट्रोल तेवढं होत नव्हतं. 6 महिन्यात त्यांचं इन्शुलिन बंद झालं, वजन पण कमी झालं, 2 वर्ष एकदम चांगलं. आणि परत 2023मध्ये त्यांच्या बीपीच्या आणि ह्याच्या वाढल्यामुळे त्यांच्या बीपीच्या गोळ्या थोड्या वाढल्या, आणि क्रिएटिनिन जे त्यांचं 2.3चं आम्ही 1.3 म्हणजे नॉर्मल लेवलपर्यंत आणलं होतं, ते परत गोळ्यांचे डोस जसे जसे वाढत गेले ते वाढत आता 9.3 पर्यंत आलं. म्हणजे मला सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं की एक बाबा तो कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये होता, नंतर तो रिव्हर्सलपर्यंत आला, त्यानं त्याची अनुभूती पण घेतली, आणि परत त्याची कंडिशन डिटोरेट होती. आणि त्या केसमध्ये तो डायलेमामध्ये असतो की तो एका बाजूला ह्या जीवनशैलीचा त्यानं अनुभव घेतलाय, आणि दुसऱ्या बाजूला आता तो ऑन द व्हर्ज ऑफ डायलिसिस आहे. तो माझ्यासाठी फार अवघड होतं. असं मेडिसिन्स खूप वर्ष घेतली गेली, 20 वर्ष 22 वर्ष, कारण कुठलंही मेडिसिन आहे ना, ते मेडिसिन तुम्हाला मूळ कारण जे आहे, लाईफस्टाईल जे आहे त्याच्यावर काम करत नाही आहे. ते फक्त एका ठिकाणचं काय म्हणतो की तुमची एक्सेसिव्ह शुगर आहे, एक्सेसिव्ह सॉल्ट आहे, किंवा एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल, ते उचलून दुसऱ्या आयदर ऑर्गनमध्ये टाकतं किंवा दुसऱ्या ठिकाणी ते डंप करतं. इकडचं गार्बेज उचलायचं, तिकडं त्या ठिकाणी टाकायचं. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की डिटॉक्स हा जो एक फार इंटिग्रल पार्ट आहे, ज्याचं उहापोह आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीने केला आहे, नॅचरोपॅथीमध्ये त्याचा उहापोह चांगला केला आहे. तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या गोष्टीतनं अर्ली इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. म्हणजे बिफोर यू गिव्ह मेडिसिन, की जे आत्ता यायला लागले, म्हणजे हे आम्ही गेले 10 वर्ष सांगत होतो, पण आता ज्या नवीन ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत 2024मध्ये, तर त्याच्यामध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन पासून ते सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की जसं अँटीबायोटिकच्या बाबतीत झालं की अँटीबायोटिकचा उपयोग हा तुम्ही लास्ट रेसॉर्ट म्हणून करायला पाहिजे. आपल्याकडे काय झालं की कुठेही गेल्यानंतर झालं नाऊ इट बिकम रेजिस्टन्स.
सो डायबिटिक झाल्यानंतर इमिजिएटली त्याला गोळी औषधाकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी त्याला जर का आपण ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन दिलं तर त्याचं सर्वायवल पण वाढतं, त्याचा कॉम्प्लिकेशनचा रेट पण कमी होतो आणि त्याचं लॉंग टर्म क्वालिटी ऑफ लाईफ वाढतं. ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? हा म्हणजे गोंडस वर्ड आहे. थोडक्या भाषेमध्ये चांगली जीवनशैली, चांगली आणि डिसिप्लिन वाली जीवन. मला एखादं उदाहरण सांगा ना की म्हणजे काय, तुम्ही काय केलं आणि मग त्याला तुम्ही काय लाईफस्टाईल दिलं आणि मग फरक पडला? ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय असतात की जे चेंजेस आपण सहजासहजी स्वीकारत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे सिंपल स्ट्रगल आहे. थोडा स्ट्रगल आहे, थोडा हे आहे. म्हणजे माणसाचा स्वभाव आळशी असतो किंवा ज्याला मी कायम एक वर्ड वापरतो प्रज्ञापराध करायला माणसाला आवडतो, कारण मोह हा सगळ्यात मोठी गोष्ट असते, सगळ्यात घातक असते. तर तुम्हाला जे षडरिपू आहेत, कारण डायबिटीस हा षडरिपूंशी सुद्धा रिलेटेड आजार आहे, ते पुढे मी आपल्याला बोलीन मी त्याच्यातले. तर षडरिपू मधला सगळ्यात मोठा जो येतो तो लोभ, याच्यावरती ग्रीड, ह्युमन ग्रीड ही सगळ्यात मोठी ऍस्पेक्ट येते डायबिटीस होण्यामागं. किंवा हे की मला हे कळत असतं की तुम्हाला ते डिफरन्शिएशनचं एक थिन लाईन असते, वेदर दिस इज अ नीड और वेदर दिस इज अ ग्रीड. म्हणजे मी इथून खाली रस्त्यावरून चाललोय, रस्त्यावरून चालल्यानंतर मला शेजारी तिथं कच्ची दाबेली दिसली, मी आत्ताच जेवण केलेलं आहे किंवा मी आत्ताच हे करून आलेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे, पण त्या कच्च्या दाबेलीचा मला स्मेल दिसतो, ती मस्त हे दिसती, मी गाडी व्यवस्थित हे करतो, खाली उतरतो आणि कच्ची दाबेली खाल्ली मी. बॉडीनं तुम्हाला डिमांड केलं होतं का? नव्हतं. तुम्हाला 20 सेकंदाच्या जिभेच्या टेस्टचा ब्रेनला सिग्नल गेला की कच्ची दाबेली खाल्ल्यावर मला एक प्लीझंट हे मिळते, सिरोटोनिन, पॉझिटिव्ह हार्मोन माझ्या शरीरात सिक्रेट झाला. म्हणजे जसं सिगरेट पिण्याची तल्लफ असती, दारू पिण्याची तल्लफ असती, तसं हा व्यक्ती फूडला ॲडिक्ट होतो. म्हणजे नीड आपल्याला बेसिकली हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मला परत तिथंच की जगण्यासाठी अन्न खायचं आहे का खाण्यासाठी जगायचं आहे, हा मुद्दा तिथं येतो. ही थिन लाईन जेव्हा आपण वारंवार मिस करतो, एकदा मिस केल्यावर नाहीये. मी असं म्हणत नाही की वडापाव खाऊच नका, कच्ची दाबेलीच वाईट आहे, आय एम नॉट सेईंग दॅट. पण मी रोजच कच्ची दाबेली, मी कितीतरी लोक बघितलेले आहेत अशी, म्हणजे कॉलेज फ्रेंड्समधली, पाणीपुरीचा हे करून मी रोज पाणीपुरी खायला लागलोय. 6 महिन्यांनी 1 वर्षांनी इंटेस्टायनल TB झाला. सो कुठली गोष्ट अति वाईटच आहे. हो, अति वाईट आहे. सो ही जी थिन लाईन आहे ना, ही थिन लाईन कोणीतरी त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि बेसिकली ही कोणी सांगायची गरज नसते, आपल्याला कळत असतं 100% कळत असतं की मला माझी बॉडी तरी मला सिग्नल देत असते. तुम्ही बुद्धिभेद होतो त्यावेळेला, म्हणजे काय म्हणतात की बुद्धी आपली थोडीशी त्यावेळेला आपण बाजूला ठेवतो, त्याला काय होतंय, त्याला काय होतंय, चालतंय, आणि आजूबाजूला 90% लोक तेच करतायत ना, त्यामुळे आपल्याला ते योग्य वाटायला लागतं. हा एक ह्याच्यात आणि दुसरा प्रॉब्लेम काय आम्हाला दिसून आला की जेव्हा आम्ही त्याला चेंजेस सांगायचो आणि तो त्या नॉर्मल रुटीनमध्ये यायचा आणि तो जेव्हा समाजात जायचा त्यावेळेला त्याला आयसोलेट केलं जायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या कॉलेज डेजमध्ये 90% मुलं सिगरेट किंवा हे करायचे आणि मला पार्टीला वगैरे बोलावलंच जायचं नाही. मग मला वाटायचं की माझं काय चुकतंय का, तर ते ये ड्रिंक्स नाही लेता, ये नाही करता, स्मोक नाही. हां, तर म्हणजे जे ॲक्च्युली नॉर्मल आहे, जे नैसर्गिक आहे, तो जर का एखादा फॉलो करायला लागला तर बाकीचे लोक काय कुजबुजतात, अरे जरा अतिच करतोय हा माणूस, हे जरा अति स्ट्रिक्ट आहे, एवढं कुठं असतं का, असं कुठं असतं का, आणि मग त्याला ते डिस्करेजिंग मोडमध्ये टाकलं जातं. म्हणजे ॲक्च्युली ते नॉर्मल आहे, म्हणजे ॲक्च्युली ही लाईफस्टाईल नॉर्मल आहे. आता त्या नॉर्मल लाईफस्टाईलला वेस्टर्न किंवा मॉडर्न सायन्सने काय सांगितलं, दिस इज ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस. हे ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस त्यांच्यासाठी आहेत, आपल्यासाठी नॉर्मलच आहेत. घरातलं अन्न घ्या, भुके, मगाशी मी सांगितलं तेच आहे, रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर. पुन्हा ग्राउंड आपण पुन्हा रूट्सकडे आलो, बेसिककडे, आणि ते होत राहतं. म्हणजे त्याला एक सायकल आहे की 75 का 100 वर्षाचं सायकल आहे की तुम्ही बघा की जुन्या काळी ते मातीची भांडी, आता परत सांगायला मातीची भांडी. आणि मिलेट्स म्हणजे वेगळं नाही आहे हो, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्ही जर राळं ज्याला आपण म्हणतो, जे ऍक्च्युली आदिवासींचं किंवा ह्यांचं अन्न होतं की जे गरीबाचं अन्न म्हणून ज्याची कुचेष्टा केली जायची. आम्ही 10 वर्षापूर्वी सांगायचो ते राईस ब्रॅन ऑइल वगैरे वापरा, तर ते राईस ब्रॅन ऑइल जे होतं ते गरीबाचं तेल म्हणून हे केलं जायचं, आणि आता ते सगळ्यात महाग झालं. पण तुम्हाला सांगू का, मगाशी तुम्ही बोललात की आपली आई वडील जे खायचे ते आपण खाल्लं पाहिजे. आता माझे आई वडील किंवा त्याच्याही आधीची जनरेशन भाकरी चपाती खाऊनच मोठी झालेली, तो संस्कार आहे आपल्याकडे. बरोबर. आता जेव्हा मी मिलेट्स बघायला लागतो ना, मिलेट्स मला म्हणजे मी प्रतिनिधी म्हणून हे मिलेट्स कुठून आला असं होतं मला, कारण मी काय लहानपणापासून चपाती भाकरीच खाल्लेली. बरोबर. आता मग ते मी कन्झ्युम करायला लागणं हे पुन्हा तुमच्या सिद्धांताच्या हे नाहीये का? नाही, तसा एकदम कुठलाच ड्रास्टिक बदल करायचा नसतो, कारण शेवटी फूड ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट जर का मी इट्स रिलेटेड टू इमोशन्स ऑल्सो. बरं. म्हणजे फूड मी जेव्हा खातोय तर ते मी एन्जॉय केलं पाहिजे.
मी तोंड वाकडं करून सॅलेड खाल्लं तर ते माझं कोलेस्ट्रॉल वाढवणार. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का बघा. सो आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही पहिल्यांदा जे भाकरी खाताय किंवा भात खाताय हरकत नाहीये, त्याचा पोर्शन साईज कमी करा. आणि ते कमी करण्यासाठी टेक्निक काय आहे ती तुम्ही समजून घ्या. इथं डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट किंवा डॉक्टर किंवा आमचा रोल काय येतो की मी सांगणं सोपं आहे ना, पोर्शन साईज कमी कर. पोर्शन साईज कमी करण्यासाठी तू काय करत होतं, तू पहिल्यांदा जर का मी बसलो आणि मी जर का डायरेक्ट भात खायला सुरुवात केली तर मला भात जास्त जाणार आहे. पण त्याच्याऐवजी मी जर का जेवणाच्या सुरुवातीला कोशिंबिरीने सुरुवात केली तर तू जेव्हा 1 प्लेट 2 प्लेट तो ते चावायला लागते जास्त. बरोबर. तुझं 90% जे पचन होणार आहे ते तोंडामध्ये होणार आहे. तुला डायबिटीस झालाय म्हणजे काय झालंय की तुझं कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम बिघडलंय इथल्या शरीराच्या लेवलचं. तर तुला असे पदार्थ घ्यायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तो चरवण जास्त झालं पाहिजे. परत तिथंच येतोय आपण की एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. तू भात किती वेळा चावणार ना, तू आमटी वरण किती वेळा चावणार. पण तेच जेव्हा तुम्ही फायबरयुक्त पदार्थ घेता ऑटोमॅटिकली तुम्हाला ते चरवण करत खावे लागतात. आता मला भात तर खायचा आहे आणि मला डायबिटीस पण कंट्रोल करायचं आहे. आम्ही त्याला म्हणतो आता उलटं करायचं. पहिला तू भात एवढा घेत होतास आणि वरण आमटी एवढी घेतो, उलटं कर आता. गिचका भात खातोच ना आपण, किंवा जुन्या काळी पण भाकरी कुसकरून आपण खायचो. तर तू भाकरी सोडायची तुला गरज नाही आहे. ती क्वांटिटी तू कमी कर आणि त्याच्या बदल्यामध्ये हे वाढव. हा बदल एका दिवसात होत नाही. कुठलीही नवीन किंवा वाईट सवय लागण्यासाठी किंवा ते शिकून घेण्यासाठी आपल्याला 5 ते 7 दिवस लागतात आणि 21 दिवसामध्ये त्याचं हॅबिट फॉर्मेशन होतं. म्हणजे त्याला म्हणतो आम्ही 21 दिवस. ह्याला आम्ही एक सोपा रूल प्रत्येक पेशंटला सांगतो की 7, 21 आणि 90. कुठलीही गोष्ट शिकून घेण्यासाठी मनाला हे बजावायचं की मला हे 7 दिवस फॉलो करायचं आहे. 7 दिवस फॉलो झालं की मला म्हणायचं आता अजून 2 आठवडे मला हे करायचं. 21 दिवसानंतर तुम्हाला सवय लागते. 7 दिवसात तुम्ही शिकता, 21 दिवसात हॅबिट फॉर्म होती आणि 90 दिवसात ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. 7-21-90 कुठल्याही आयुष्यातलं, म्हणजे हे काय डाएटच्याच बाबतीत नाहीये, एनिथिंग. हे चांगल्या आणि वाईटच्या बाबतीत आहे. 7-21-90 आणि 90चा फॉर्म्युला आहे हा. सगळ्या सक्सेसफुल सगळ्या लोक पण हेच वापरतात. आणि मोस्ट ऑफ द थिंग या ठिकाणी डिसिप्लिन लागते. डिसिप्लिन, स्वयंशिस्त. तिथं मी ती शिस्त जर का तिथं ब्रेक केली, आफ्टर 7 days, आफ्टर 21 days यू स्टार्ट एन्जॉईंग दिस. आज काय होतं की मला चहा पिला नाही तर माझं डोकं दुखतं. आफ्टर 21 days चहा पिला तर डोकं दुखायला लागतं. म्हणजे जी गोष्ट खराब आहे ती खराब राहते, कारण तुमची बॉडी ॲसिडिक होती. दॅट्स वाय दॅट इज डिमांडिंग ॲसिडिक. तेच अट्रॅक्ट करते बॉडी. तुमची बॉडी एकदा अल्कलाईन झाली की बॉडीला अल्कलाईनच गोष्टी बऱ्या वाटतात. पण एखादी गोष्ट सोडायची असताना 7 दिवस मी ती सोडायला सुरुवात करतो. हळूहळू सोडायची, हळूहळू सोडायची. म्हणजे याची टेक्निक कशी असते, लोक काय करतात, उद्यापासून व्यायाम माझा बंद ह्याच्यातलं, किंवा उद्यापासून मी फास्टिंग कुठेतरी बघायचं, उद्यापासून माझं 2 meal प्लॅन किंवा मी 12 तास हे करतो. 3 दिवस बरं वाटतं, चौथ्या दिवशी फ्रीजच खावं वाटतं त्याला. सगळं काय मिळेल ते चिडचिड व्हायला लागते ना. सो जिमला जायचं ठरवतात. पहिल्या दिवशी गेलो आणि मी एकदम सगळे 4 तास जिम, 10 किलोमीटर, मग परत 10 दिवस एका ठिकाणी. डोंट डू दॅट ना. म्हणजे मी काय म्हणतो की तुम्हाला जेवढं झेपतंय तिथून पहिलं सुरुवात करा. म्हणजे जिमचं जर का एक्झाम्पल घेतलं किंवा कार्डिओ, मी 10 वर्ष व्यायाम नाही केलेला, मी डायरेक्ट 10 किलोमीटर पळायला गेलो तर बॉडी नाहीच रिस्पॉन्ड करणार. बरोबर. 20 मिनिटं पहिला हे करा, 10 मिनिटं करा. 10 मिनिटाची, ज्या वेळेला तुम्हाला व्यायाम केलेला नाही वाटतोय ना तिथं थांबा. तो 7 दिवस करा. बघा मी काय म्हणतो, 10 मिनिटं 7 दिवस केला. अरे मला काही वाटलं नाही बाबा फार केल्यासारखं. बरोबर आहे. मग 7 दिवसानंतर तुम्ही काय करा, 15 मिनिटं करा. असं करत करत तुमचं 3 महिन्यामध्ये 45 मिनिटं जातील. सो 45 मिनिट डायरेक्ट सांगितलं की तो पळून जाणार आहे. ग्रॅज्युअल चेंज. सो आता मला सांगितलेलं आहे की बाबा सैंधव मीठ वापरायचं. तर पहिल्या दिवशी सैंधव मीठ जर का मी पूर्ण आणून घरात टाकलं, अन्न बेचव लागायला लागतं. 3 दिवसात तो बंद करणार. तो पहिला 1 महिना काय करा, 50% सैंधव मीठ वापरा, 50% रेग्युलर मीठ वापरा. घरातल्या लोकांना सांगू नका. पुढच्या महिन्यामध्ये 75% सैंधव मीठ वापरा, 25% हे वापरा, आणि मग तुम्ही लास्ट ह्याला पूर्ण सैंधव मीठ वापरा. सवय होऊन जाते. ग्रॅज्युअल पाहिजे, स्लो चेंज पाहिजे. याच्यामध्ये आत्ता डायबिटीसचे ट्रेंड्स काय आहेत? म्हणजे आजच्या काळात तुम्ही म्हणालात की कोविड नंतर खूप प्रमाण वाढलं. हो. आजच्या काळामध्ये आणि येणाऱ्या जनरेशनसाठी काही धोक्याचे इशारे, काही वॉर्निंग्स आहेत का तुमच्याकडे? धोक्याचे इशारे मी असंच म्हणेन की फक्त डायबिटीसच्या बाबतीतच नाही, ओव्हरऑलच लोकांची इम्युनिटी खाली घसरलेली आहे ओव्हरऑलच. त्यामुळं म्हणजे बॅड सिनारिओ हा येतोय की मे बी, म्हणजे जर का हे आपण आता नाही थोपवलं तर हे जे येणारं जनरेशन आहे ते 60पर्यंत सुद्धा नाही टिकणार. म्हणजे फेटल ह्याच्यापर्यंत जाऊ शकतं. आणि हे कुठल्याही महामारीपेक्षा किंवा कुठल्याही युद्धापेक्षा डेंजर आहे. जेवढी लोक डायबिटीस, ब्लड प्रेशर, स्ट्रोक किंवा मेडिसिनच्या साईड इफेक्टमुळे मरतायत, म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की आपल्याला वाटतं की स्ट्रोक किंवा ह्याच्यामुळं, तर US मध्ये रिसर्च करण्यात आला होता, तर मेडिकल इंटरव्हेन्शनमुळं मरणाऱ्यांची संख्या
ही कॅन्सर किंवा बीपी किंवा डायबिटीसपेक्षा जास्त आहे. मेडिकल इंटरव्हेन्शन म्हणजे मला आवश्यकता नाही आहे तरी सुद्धा मी म्हणजे थोडक्यात हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स किंवा हॉस्पिटलला ॲडमिट करून किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषध आणि ह्याच्यामुळं मरण्याचा रेट जास्त आहे. हे म्हणजे हॉरिबल आहे. म्हणजे ऐकून धक्का बसतोय ना. तुम्ही गुगलवर जाऊन पण हे सर्च करा की तुम्ही जेवढं जास्त डॉक्टरांच्याकडे जाणार, जेवढं जास्त चेकअप करणार, तेवढं तुम्ही भयंकर महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यावर पुस्तक आलंय पूर्ण की ह्याच्यातलं. आणि इनफॅक्ट त्याच्यावर हे पण आलं होतं मध्ये की जेव्हा जेव्हा जगातल्या किंवा जिथं जिथं स्ट्राईक केलेलं आहे डॉक्टरांनी त्यावेळेला हॉस्पिटलमधला मरण्याचा रेट किंवा मृत्यूचा रेट कमी झालेला आहे. म्हणजे हे हॉरिबल आहे ना. म्हणजे एकदम ह्याच्यातले. तर मेडिकल इंटरव्हेन्शन अननेसेसरी किंवा ॲब्सोल्युटली जरुरी नसताना आपण आज काय करायला लागलो की नॉलेजच्या नावाखाली वी आर बिकमिंग टू मच कॉन्शियस. तर टू मच कॉन्शियस नका हो तुम्ही. नाही गरज आहे. पण मग हे जो आता हा जो माहितीचा स्रोत सगळा आढळतोय आपल्या अंगावर, गुगल आणि सगळे व्हिडिओज, ओके, आणि डॉक्टर, एकीकडे डॉक्टर आहे, एकीकडे मला काहीतरी होतं आणि एकीकडे ही सगळी माहिती आहे. आता आपण इकडेच सगळं जास्त बघतो. म्हणजे काय होते, मला कसं होतंय, बरोबर, आणि माझे आडाखे बांधायला लागतो मी, मला काय झालं असेल. आणि मग तुम्ही जे म्हणतात की आपण डॉक्टरकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी जातो, ह्याचं साम्य कसं साधायचं? साम्य कसं साधायचं? साम्य नाही, ह्याचा मध्य कसं साधायचं? सिंपल गोष्ट आहे की मी असं म्हणेन की आता नेचरमध्ये तुम्ही बारकाईनं बघा की एखाद्या कुत्रा, मांजर किंवा हे त्याची तब्येत बिघडली, काय त्याचं पोट बिघडलं, उलट्या व्हायला लागल्या, कुठल्या डॉक्टरांकडे जातो तो? हे तुम्ही अगदीच म्हणजे आता मग आम्ही काय करत जायचंच नाही म्हणलं डॉक्टर नाही म्हणत. काय करतो मी? डॉक्टरांकडे जायचं नाही. आता मांजर गवत खाताना दिसतं आपल्याला, किंवा ते त्याच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात, किंवा लहान मुलं आपल्या ॲनिमलचं लहान मुलाला सुद्धा तो आजारी असतो तर तो फूड रिफ्यूज करतो. तो नको म्हणतो, आईचीच असते, खा खा खा. तेच आपल्याला बिईंग डॉक्टर आम्ही त्याला सांगायला बघतो किंवा फास्टिंग कर किंवा 3 दिवस तू जरा ज्युसेसवरती राहा किंवा ह्याच्यावरती का, ते त्याला फार ॲक्यूट वाटायला लागतं. मला सांगायचं म्हणणं काय की थोडीशी सहनशीलता वाढवा ना. लगेच जाऊन जे मला घाई आहे की मी ते मेडिसिन घेतलंच पाहिजे. माझं म्हणणं आहे की माझा घसा बिघडलाय, माझं हे केलेलं आहे, तर 2 दिवस गरम पाणी प्या, बेसिक पथ्य करा. जाऊन लगेच मला जी अँटीबायोटिक घ्यायची घाई आहे, प्रॉब्लेम काही नाही आहे. तुमचं डोकं दुखायचं थांबणार. मला पित्त झालं तर मला इझी वे आहे की मला गेल्यानंतर पित्ताची गोळी मिळते. मी त्याचा नाही विचार करत आहे की ते जे दबलं जाणारं पित्त आहे ते मला जाऊन अक्लोरायड्रिया करत आहे. मला काय सांगायला लक्षात येते का बघा की तुम्ही टेम्पररी सोल्युशन्सच्या नादामध्ये तुम्ही टेम्पररी सिक्युरिटी, तुम्ही म्हणालात तेच आहे ना की आपल्या आत एक वैद्य असतोच ना, तो करणारच आहे सगळं. त्याला वेळ द्या ना, थोडासा वेळ त्याला द्या ना, थोडं सहनशीलता वाढवायला पाहिजे ना. होईल ना बरं ह्याच्यावरती. आणि ही दोघांनी वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुर्वेदात तेच सांगितलेलं आहे की स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ राहायला मदत करणं, स्वस्थ स्वास्थ्य रक्षण. तर कुठल्याही डॉक्टरांनी सुद्धा पहिल्यांदा आल्यानंतर त्याला पहिल्यांदा पथ्य, परेज या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे. आणि प्लॅसिबो म्हणून जसं आता तो हा ट्रेंड तिकडे गेला, व्हिटॅमिन सीची गोळी आपल्याला लहानपणी पण, आता मी माझ्या बाबांचा आणि बहिणी ते ह्याच्या डब्यातल्या गोळ्या द्यायच्या, तर ते काय सोडियम बायकार्बोनेट किंवा ती याची लेमलेटची गोळी तशा पद्धतीच्या गोळ्या ऍक्च्युली पहिल्यांदा ह्या असायच्या. किंवा एक इंजेक्शन दिलं बाबा ह्याच्यावरती, तर नॉर्मल सलाईन आणि थोडं B12 त्यात टाकलं, ते लाल पिवळं आणि हे दिलं, रंगीबिरंगी इंजेक्शन दिलं की ते पेशंटला, आणि त्याला सांगायचे हे गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहेत, ते हे करायचं आहे, जास्त तिखट तेलकट खायचं नाही, आणि तो पण रिलिजियसली फॉलो करायचा. आणि 3 दिवसात नाही बरं वाटलं तर आपण तुला अँटीबायोटिक देऊया किंवा हे करून देऊया. माझा गुडघा दुखायला लागला, हे करायला लागला, मी हे करायला गेलो इंटरनल, मी गुडघा दुखायला लागला म्हणून मी अशा डॉक्टरांकडे गेलो की मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. त्यानं जर का मला स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं तर त्याला हा टेम्पररी, त्याला हे लक्षात देत नाही की मी स्टेरॉइडचं इंजेक्शन तिथं दिल्यामुळं माझी हाडं आतून ठिसूळ होत जाणार आहेत, ज्याचा इफेक्ट मला पुढे आयुष्यभर भोगायला लागणार आहे. तर हे पेशंटनी पण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे आणि डॉक्टरनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. 100% डॉक्टरांनी. तर तिथं हा रोल एज्युकेशनचा येतो की अवेअर करा, पेशंटला अवेअर करा की तुला नेमका हा आजार झालाय का. थांबा जरा, आता फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आलेला. डॉक्टरांची महत्वाची खूप जबाबदारी आहे, कारण पेशंट हा त्याला काही कळतच नसते, तो आधी बेजार झाला. बरोबर आहे. अशा वेळेला चांगला डॉक्टर शोधायचा कसा? चांगला डॉक्टर शोधायचा कसा म्हणजे ते पहिल्या काळी म्हण होती की चांगला नवरा आणि चांगला सापडत नाही, तसंच आहे ते. आजकाल चांगला डॉक्टर मिळायला पण भाग्य लागतं असं म्हणायला पाहिजे खरं बघायला गेलं तर. कारण बिईंग डॉक्टर सुद्धा ह्युमन बिईंग असं होतं का, मी ते सांगतोय की कारण जो मी मगाशी नीड आणि ग्रीडचा भाग सांगितला तो कुठेतरी डॉक्टरांमध्ये पण लागू व्हायला लागलाय. कारण डॉक्टर सुद्धा या समाजातल्या सिस्टीम मधनच वर आलेला घटक आहे. बरोबर. तर जो डॉक्टर ना तुम्हाला गरजेपुरतं आणि गरजेनुसार
तुम्हाला औषध देतोय हो. आणि तुम्हाला थोडंसं काउन्सिलिंग आणि एज्युकेट जास्त करतोय, तो माझ्या दृष्टीनं चांगला डॉक्टर. वा. ना की त्याचे बरं. गुगल रिव्ह्यूज किती आहेत, त्याची डिग्री किती मोठी आहे, किती औषधं देतो. तुम्हाला त्या डॉक्टरांना भेटल्यानंतर तुमच्यामध्ये एक विश्वास तयार व्हायला पाहिजे, जो डॉक्टरांनी पेशंटमध्ये तयार करायला पाहिजे. डॉक्टर असा पाहिजे की जो आजाराची भीती कमी करेल, ना की आजाराची भीती वाढवेल. डॉक्टर असा पाहिजे की जो फॅक्च्युअली बोलेल की या आजाराचं मूळ कारण काय आहे, तू कशावर काम केलं पाहिजेस आणि त्याला त्याच्या अनुषंगाने कमीत कमी मेडिसिन त्याला देईल ह्याच्यावरती, की मेडिसिन वाईज ज्याला मी प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो. आणि त्यानं नाही झालं तर मी अग्रेसिव्ह मेडिकल इंटरव्हेन्शन मध्ये उतरेल. आज थोडं उलटं होताना दिसते, कारण त्याच्या आजूबाजूला कॉम्पिटिशन तेवढी आहे. सो पेशंटनी राईट प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी पण त्याला त्या पद्धतीनं राईट गाईड करणं गरजेचं आहे. आणि फॉर्च्युनेटली हा ट्रेंड बदलतोय. म्हणजे मी जेव्हा MBBS झालो त्यावेळेला पेशंटचं किंवा आजूबाजू ते डॉक्टर कुठं ते डाएट बिएट करायला सांगताय, कुठे गोळी एक द्या, मला मोकळं करा, मला उद्या जॉबला जायचं, ह्याला जायचं. आज आल्यानंतर डॉक्टर गोळी घ्यायलाच पाहिजे का, म्हणजे माझ्या या प्रॅक्टिसमध्ये, आय डोंट नो अबाउट अदर दिस थिंग, अदर फेलोज, पण माझ्या होते तरी पेशंट विचारतो की बाबा डॉक्टर गोळीच घ्यायला पाहिजे का, दुसरा काही उपाय नाही का. मग त्याला आम्ही इनफॅक्ट माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, बऱ्याच पेशंट पहिल्यांदा आला ना, मी त्याला म्हणतो मी त्याला सांगतो की कशाला तुला डायबिटीस फ्री व्हायचं आहे, कशाला तुला डायबिटिक रिव्हर्सल हवं. असंच पण मी डायरेक्ट तेच म्हणतो, हे बरं चाललंय ना, म्हणलं तू गोळी घेतोय, तुला आता काही सिम्पटम नाही, कुठे तू करत बसणार, तुला नाही जमणार. मी त्याला धुडकाढतो, त्याला उचकवतो थोडंसं, की मग तो नाही मला करायला, मग कशाला करायला पाहिजे, तुला जमणार आहे का. मग त्याला एका लाईनवरती आम्ही घेऊन येतो की तुला आत्ता हे टेम्पररी सोल्युशन वाटतंय, हे तुला 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष तुझा एक टेम्पररी सेन्स ऑफ फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी देईल तुला छान वाटेल, पण लॉंग टर्म मध्ये तुला ते आयुष्यभर पोसायला लागणार आहे. आम्ही जे सांगतो हे तुला पहिलं काही जाचक वाटेल, थोडं अवघड वाटेल, पण हे तुला एकदा निरोगी आयुष्याकडे घेऊन गेलं की यू स्टार्ट एन्जॉईंग युअर लाईफ. सो तू ठरव तुला कुठला मार्ग स्वीकारायचा आहे. रोगी आहेत, रोगीच राहायचं आयुष्यभर का रोगीकडून निरोगीकडे जायचं आहे. मगाशी आपला विषय तो चालू होता की पुढची जनरेशन कशा पद्धतीनं बघते याच्याकडे, डायबिटीसचं प्रमाण. तर हे प्रमाण खूप अलीकडच्या वयामध्ये येताना दिसतंय. राईट, तो एक खूप महत्वाचा फॅक्टर झाला आता, म्हणजे अगदी 30-20 पर्यंत ते आलेलं दिसतंय मला. परवा दिवशीच्या मागच्या महिन्यात 14 वर्षाच्या मुलात टाईप 2 डायबिटीस होता सर. टाईप 2 डायबिटीस म्हणजे कॅन यू बिलीव्ह इट. म्हणजे फॉर्च्युनेटली तिची आई माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होती आणि तिला म्हणजे माहित होतं की डॉक्टर डायबिटिक रिव्हर्सल किंवा हे करत नाहीत. अदरवाईज नॉर्मली 14 वर्षाचं तर बाकी तर चेक कर, डायरेक्टच इन्शुलिन सुरू करतात की इन्शुलिन देऊन टाका ह्याच्यावरती, गोळी वगैरे कशाला हे करायचं. आणि जेवढ्या भारी डॉक्टरांकडे जाऊ तेवढा अजूनही अग्रेसिव्हली, कारण वय कमी आहे तर इन्शुलिन इज द बेस्ट सेफेस्ट थिंग शुगर कमी करण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही पूर्ण तिचं हे केलं तर तिचं सी पेप्टाईड की ज्याच्यावर ठरतं की तो टाईप 1 आहे का टाईप 2, ते नॉर्मल दिसलं मला. थोडंसं हिस्ट्री त्यांची घेतल्यावर मला लक्षात आलं की हिच्या फूड हॅबिट्स खूपच खराब आहेत आणि हार्मोनल चेंजेस जे त्या 14-15व्या वर्षी होतात त्यात थोडंसं PCOD पण दिसतंय, हायपोथायरॉइडिझम पण त्या मुलीमध्ये दिसत होतं. आणि त्या मुलीला आम्ही आता गेले 3 ते 4 महिने काही इन्शुलिन वगैरे द्यावं लागलेलं नाहीये. 14 होतं HbA1c, कॅन यू बिलीव्ह इट, 14 जे नॉर्मली 6 पाहिजे. म्हणजे फूड हॅबिट्स काय होते? फूड हॅबिट्स मध्ये हे सगळ्या पालकांनी आणि मुलांनी ऐकलं पाहिजे. काय होतं फूड हॅबिट्स? म्हणजे प्रत्येक सॅटर्डे संडेला बर्थडे पार्टी आहे की ज्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ रिफाईन फूड, आणि त्याच्यामध्ये तो एक स्टेटस सिम्बॉल होता की आज माझ्या या मैत्रिणीनं पार्टी दिली, मला तिकडं पण जायचं आहे, इकडं पण जायचं आहे, मला माझ्या घरी पण हे करायचं आहे. सो एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे कन्सिस्टंटली पार्टीज की ज्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ रिफाईनमध्ये पिझ्झा आहेच, याच्यावरती केक्स सगळ्यात महत्त्वाचं, बिस्किट्स आहेत भरपूर, म्हणजे ह्यूज कॅलरीज आहे. आणि सगळ्यात जे मेजर जे कन्झम्पशन होतं ते आम्ही ज्याला म्हणतो कोल्ड्रिंक सगळ्यात म्हणजे फार म्हणजे फारच डेंजर. म्हणजे आपल्याला जेवढं हे म्हणता येईल ना, सगळ्यात जास्त ॲसिडिक जर का फूड कुठलं असेल तर ते ऑल टाईप्स ऑफ कोल्ड्रिंक्स, आणि त्यात ते शुगरचं पाणी आहे, डायरेक्टली शुगरचं पाणी आहे, ते डायरेक्टली तुमच्या ह्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स एकदम हायर साईडला जातो. सो कोल्ड्रिंक्स मेजर प्रमाणात होते, केक्स किंवा ह्याचं जे प्रमाण जास्त प्रमाणात होतं, ऑल टाईप्स ऑफ रिफाईन आणि शुगरी सगळ्या गोष्टी होत्या त्या जास्त प्रमाणात होत्या. आणि कन्सिस्टंटली जे आपण म्हणतो चाटचे जे पदार्थ आहेत ते तिच्या खाण्यात. पण मोस्ट मला जे ओव्हरऑल वाटलं ते केक्स आणि कोल्ड्रिंक्स हे मेजर आहे. म्हणजे महत्वाचं 3 महिन्यामध्ये तिची ड्रास्टिकली हे, आणि वेट तेवढं वाढलं नव्हतं. म्हणजे हा बऱ्याच वेळेला लोकांचा गैरसमज काय होतो की वजन वाढलं, फॅट वाढलं म्हणजे शुगर डायबिटीस वाढणार. जरूर आहे. तुम्ही शॉर्ट टाईममध्ये जर का हेवी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले किंवा जास्त प्रमाणात रिफाईन फूड खाल्ले तरी सुद्धा बॉडी त्याला कोपअप करू शकत नाही. सो तिच्या फूड हॅबिट्स आम्ही थोड्याफार चेंज केल्या. फक्त तिला MRPs म्हणजे जे मैद्याचे पदार्थ आहेत, रिफाईंड आहेत आणि पॅक्ड आहेत, हे आम्ही फक्त
अवॉइड करायला सांगितले आणि घरचं जेवण फक्त घे. तिला काही फार ॲक्यूट चेंजेस नाही सांगितले. तर आता चौथा महिना आम्ही हे केला तर आता 7.5 पर्यंत तिचा HbA1c आला. म्हणजे किती महत्वाचं आहे. म्हणजे फक्त हॅबिट्स तुम्ही कमी केले. नाहीतर मग दुसरं सोपं होतं ना. मी काय सांगू शकलो असतो, बाई तुझं चाललंय ते चाल, मी तुला सकाळी एक 10 युनिट इन्शुलिन देतो, संध्याकाळी 10 युनिट इन्शुलिन देतो, त्यानं पण 7.5 आलं असतं. पण आयुष्यभर तुमचं पोषण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू राहिली असती. तर अंडरलाईन जे कॉज आहे की ज्याच्यामुळं माझ्या सिस्टीमवर मी प्रेशर जास्त टाकतो ना. कारण कसं आहे सर, इन्शुलिन किंवा कुठलाही हार्मोन तयार होण्याची जी शरीराची क्षमता आहे ती ठरलेली आहे, ती लिमिटेड आहे. तर त्याला जेवढं सहन होतंय तेवढंच मी इनटेक तिथं टाकला पाहिजे. त्याला जर का सहन न होणारा दिलाय तर तो एक्सेस आहे ना, तो शरीर कुठं काय करणार. ते शरीर तुम्ही तर टाकलं पोटात, ते कुठं शरीराला कुठं ना कुठं तरी त्याची विल्हेवाट तर लावायला पाहिजे. बरं तुम्ही विल्हेवाट लावायला पण टाइम देत नाही, तुम्ही कंटिन्युअसली पोटात टाकतच राहताय. आपण या एका शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. पण जाता जाता एक फार महत्वाचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला, मग थांबतो. म्हणजे तुम्ही जर रिसर्च करताय डायबेटीस मधला, तर येणारा काळ काय सांगतो, आता रिसर्च काय चालू आहे जगभरामध्ये, हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. रिसर्च भरपूर चांगला ह्याच्यामध्ये सुरू आहे. पण रिसर्च हा कसा असतो, रिसर्च हा कमर्शियल असतो सर, लक्षात घ्या. रिसर्च हा मोस्ट ऑफ द टाइम कुठल्याही फार्मा किंवा कुठल्याही स्पॉन्सर केलेला असतो. अँड इफ आय एम अ बिझनेसमॅन, इफ आय एम इन्व्हेस्टर, आय डेफिनेटली वॉन्ट रिटर्न्स आउट ऑफ इट. आज म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी बऱ्याच वेळा इथं काम करतो की आम्ही आमच्या आजूबाजूला आमच्यासारखे काम करणारे लोक बघतो, तर खूप सारे लोक म्हणतात नाही डॉक्टर तुम्ही खूप चांगलं काम करतायत, यू विल बी इलिजिबल फॉर भारतरत्न अँड नोबेल पारितोषिक. मी त्यांना शांतपणे म्हणतो ना की अशा पद्धतीचा म्हणजे कुठला आजार बरं करण्यासाठी आतापर्यंत कुणालाच नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. तो आजार पोचण्यासाठी मी जेव्हा एखादी लस, एखादं औषध किंवा एखादं हे हुडकून काढतो की ज्याच्यामुळं कमर्शियली कुणाला तरी फायदा होतो. सो अनफॉर्च्युनेटली रिसर्च हा अगेन अजूनही भारी औषध कसं घेता येईल, अजूनही भारी ड्रग कशा पद्धतीनं देता येईल, अजूनही भारी याच्यावर लस वगैरे येईल का, की ज्याला काही ना काहीतरी पेड ऍस्पेक्ट आहे, टेम्पररी सोल्युशन आहे, तोच अजूनही तिकडे पुढे चाललाय. काल तर मी वाचली की चायनाने काहीतरी रिसर्च केलाय ते पॅनक्रियाटिक स्टेम सेल्स आणि ट्रान्सप्लांट. म्हणजे मध्ये मी एक न्यूज वाचली, मला बऱ्याच पेशंटनी फॉरवर्ड केली की डॉक्टर आम्ही असं ऐकलंय की ती लस येणार आहे टाईप 1 डायबिटीस आणि याच्यासाठी. म्हणलं येणार आहे म्हणलं लस, पण ते लसचं तुम्ही हे बघितलं का की ती 30 दिवसात एकदाच घ्यायला लागणार तुमचं. पण आता जर का मी तुमचं पेन एवढं कमी करतोय तर त्याचं कॉस्ट जे येणार आहे ते $1,00,000 किंवा $1.5 म्हणजे $12 लाख जर का तुम्ही मोजायला तयार असाल तर तुम्हाला ते लस चालणार आहे. म्हणजे ते तुमच्या आवाक्यात येण्यासाठी अजूनही तुमचं एक आयुष्य एक तप निघून जाईल, असा रिसर्च आहे. डायबिटीस बद्दल काही मिथ्स आहेत? भरपूर मिथ्स आहेत, भरपूर. जशा की सांगा ना की काय आहेत मिथ्स? सगळ्यात पहिलं तुम्ही एक सांगितलं की डायबिटीस जेनेटिक असतो, तर ते मिथ आहे. मी म्हणतो डायबिटीस जेनेटिक नाही आहे, तो किचनमध्ये त्याचा जन्म होतो. 2% आहे, बाकी 98% एक्झोजिनियस आहे. डायबिटीस म्हणजे शुगर, तर डायबिटीस म्हणजे शुगर नाही. डायबिटीसच्या बऱ्याच लक्षणांपैकी एक लक्षण साखर वाढणं आहे. साखर वाढल्यामुळे डायबिटीस होत नाही. इन्शुलिन रेझिस्टन्स, इन्शुलिन प्रतिरोध, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम बिघडल्यामुळं डायबिटीस होतो. नेक्स्ट आहे झाला की बरा होत नाही, आयुष्यभर पोसत राहावं लागतं, हे एक मिथ आहे. योग्य मूळ कारणावर काम केलं तर टाईप 2 डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो टिकवू पण शकतो आपण. जसा ताप सर्दी खोकला बरा होतो, जसं आपण ताप सर्दी खोकल्याला ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीनं तुम्ही डायबिटीसकडे बघायला पाहिजे आणि तेवढ्याच पद्धतीनं त्याला गाईड करायला पाहिजे आणि त्या लेवलवरतीच ठेवलं पाहिजे. त्याला फार मोठं बवंडर नाही बनवलं पाहिजे. तिसरी जे मिथ आहे, एकदा इन्शुलिन घ्यायला लागलं की आयुष्यभर इन्शुलिन नाही, तसं पण नाही आहे. इन्शुलिनचे डोसेस कमी पण होऊ शकतात. इफ यू आर टाईप 2 डायबिटीस तर ते बंद होऊ शकतात. गेस्टेशनल ह्याच्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस झाला तर मला पुढे गेल्यावर डायबिटीस होतो, हा पण एक मोठा मिथ आहे, ते पण गैरसमज आहे. त्यामुळं तसं पण काही नाही आहे. आणि खूप आहेत, म्हणजे मोठी लिस्ट होईल. म्हणजे माझा तर विचार आता चाललाय की फक्त गैरसमजानं. आणि खरं सांगू का, डायबिटिक रिव्हर्सलमध्ये लर्निंग नाही आहे जास्त, अनलर्निंग आहे. आज तुमचा जो सगळ्यात पहिला प्रश्न होता, आपल्याला नवीन काही शिकण्याची गरज नाही, आपण शिकलेल्यातलं गार्बेज आहे ना ते काढून टाकायची गरज आहे. आम्ही तेच काम करतो. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल जेव्हा विचार करताना अनलर्निंग मध्ये आमची ताकद जास्त जाते. अरे हे नाहीये, हे तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही. मला खात्री आहे की या गप्पांमधून एक निश्चित आहे, तुम्ही म्हणालात तसं की लाईफस्टाईलवर लक्ष दिलं पाहिजे आणि पुन्हा जे आपले संस्कार खाण्यावरनं झालेले आहेत त्याकडे जर लक्ष दिलं तर ह्या खूप गोष्टी सोप्या होऊ शकतात. सोप्याच आहेत गोष्टी, अवघड नाही. आपण मनाने ते कसं आहे बागुलबुवा तयार केला असं आणि मिथ सांगितलं ना ते किती खरं तर डेंजर आहे प्रकरण. पण मला असं खात्री आहे की यातून बाहेर पडण्यासाठी योग्य डॉक्टर शोधा. जसं डॉक्टरने सांगितलंय की चांगला डॉक्टर कोण, तर ते निकष लावा आणि असे डॉक्टर आहेत, निश्चित असणार, हुडकलं तर मिळेल. तर डॉक्टर तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात, मला खरंच बरं वाटलं. थँक्यू. आणि खूप चांगली माहिती दिलीत.
मला खात्री आहे की याचा चॅलेंजिंग खूप- होते आजचे तुमचे प्रश्न पण आवडले. येस, डॉक्टर तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. या निमित्तानं लोकांना खूप माहिती मिळेल आणि अवेअरनेस आणि त्यांचा अवेअरनेस येईल आणि पुन्हा प्रेरणा मिळेल की हां ह्यातनं बरं होता येतं. तर ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. तर इथं मी थांबतो. शेवटी चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. भाग्येश कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेत आणि तुम्ही तर आहातच. तर भले ते घडो, नीट राहा, चांगलं खा आणि चांगला विचार करा. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.